would be taken by our co-coordinator, Dr. Sujata Bhujan, and I'm sure that you will have a wonderful time interacting with her like you had in the last 2 days. And post-lunch session, we'll have 2 sessions which are both technical and academic in nature. लंच के बाद हम 2 सेशंस होंगे जो तकनीकी और टेक्निकल और एकेडमिक दोनों होंगे. पहला सेशन होगा बाय डॉक्टर नारायण चौधरी on use of ICT in teaching and testing of languages, including social media platforms. And the second would be by Dr. Harshdatta Petkar, using NLP tools or software and corpora for the purpose of language teaching. So I'm sure that like last 2 days, you are going to enjoy all these sessions a lot. So I think it is time for me to introduce the speaker. So I can't see Professor Dr. Kalika Mehta online. And team, can you please bring her screen to the front, because it has been long time I have seen her, and I just want to exchange my salutations with her. Madam, namaskar. Namaskar, madam. So ladies and gentlemen, and so like the first session would be taken by Professor Dr. Kalika Mehta, a wonderful scholar, a renowned academician, a very beloved classroom teacher. And I am very privileged to introduce her, that she has been my very senior colleague and also a former principal of the Pune. And I'm sure that you are going to enjoy her classes a lot. But before that, I will request Dr. Sujata to introduce the speaker of the session in detail in Marathi for the purpose of better communication. Madam, namaskar, and thank you so much for giving your valuable time to all of us. And we feel so privileged with your presence. And on personal level, it's wonderful to see you. And I am so much on to the session to listen to you. Dr. Sujata, over to you, please. मुझे भी बहुत खुशी हो रही है कि सीआई के प्रोग्राम में मैं आज थोड़ा बहुत जितना भी आता है बताऊंगी. जी. Dr. Sujata, over to you, please. धन्यवाद. Can you introduce the speaker in detail, please? नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला 3रा दिवस. राष्ट्रीय परीक्षण सेवा, भारतीय भाषा संस्था आणि नवोदय विद्यालय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अध्यापन, मूल्यांकन आणि परीक्षण या 6 दिवसाच्या रिफ्रेशर कोर्स मध्ये मी सुजाता भुजंग सगळ्यांचे स्वागत करते. आजच्या आपल्या ज्या वक्त्या आहेत त्या आहेत डॉक्टर कलिका मेहता. त्या पश्चिम विभागीय भाषा केंद्राच्या माजी प्राचार्या होत्या आणि त्यांना सुमारे 38 वर्षाचा मराठी द्वितीय भाषेचा अध्यापनाचा अनुभव आहे. आणि मॅडम विषयी आणखीन सांगायचं म्हटलं तर मी जॉईन केलं त्या 2015 साली आणि त्या प्राचार्य होत्या आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी मला शिकता आल्या. थँक्यू मॅम. त्यांची जी त्यांच्या पिक्टोरियल ग्लोसरी जी आहे द्वितीय भाषकांच्या अभ्यासासाठी ती खूप उपयुक्त ठरेल तुमच्यासाठी. मॅडम त्याचा रेफरन्स देतीलच त्यांच्या याच्यामध्ये. आणि खरं त्यांना फॉर्मली इंट्रोड्यूस करणं असं खरं मला खूप ऑकवर्ड वाटतंय मॅडम, पण ते गरजेचं आहे आज. आणि त्यांचे जवळपास 12 रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत आणि त्या फक्त पश्चिम विभागीय भाषा केंद्राशी जोडलेल्या गेलेल्या नव्हत्या, तर आमच्या शेजारी जे अमेरिकन विद्यार्थी मराठी शिकायला भाषा शिकायला येतात तर त्यांना त्या शिकवत होत्या आणि आता देखील त्या शिकवतात. म्हणजे रिटायरमेंट नंतर देखील त्यांचं ते ज्ञानदानाचं विद्यादानाचं काम त्यांनी सुरू ठेवलं आहे. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे मॅडम आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखी गोष्ट आहे की आणि तेही सगळ्या ऑनलाईन पद्धतीने ते सगळे कोर्स त्या कंडक्ट करतायत. हे एक विशेष बाब आहे. म्हणजे ह्या वयामध्ये सगळ्या ऑनलाईन गोष्टी शिकून त्या सगळ्या गोष्टी आत्मसात करायच्या आणि त्यांना शिकवायचं, तेही परदेशी विद्यार्थ्यांना, ती खूप अभिमानाची गोष्ट मॅडम. आणि त्यांनी तुमच्यासारखं जे शिक्षक आहे जे द्वितीय भाषेचे तृतीय भाषेचे मराठीचे अध्यापन करतात त्यांच्यासाठी ओरिएंटेशन प्रोग्राम आणि रिफ्रेशर कोर्स जो आहे ते खूप म्हणजे त्यांच्या एक हाती त्यांनी असे आयोजित केले. म्हणजे त्यांचा असा संपन्न गहिरा अनुभव मला असं वाटतं की खरंच हे 10-15 मिनिटांमध्ये मांडणं हे खरंच शक्य नाहीये. तर मला असं वाटतं की अधिक वेळ न घालवता मॅडम सुरू करा आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत. ओव्हर टू यू. थँक्यू. नमस्कार.
आत्ताच सुजाता मॅडमनी माझी ओळख करून दिली, जरा जास्तच कौतुकाने त्या बोलल्या. पण म्हणजे मी WRLCत 36-37 वर्ष अमराठी शिक्षकांना शिकवलंय, ही वस्तुस्थिती आहे. तर त्यामुळे आता आज बघूया तुम्हाला त्या अनुभवाचा काही फायदा होतो का. आपला आजचा विषय आहे, मी ऍक्च्युअली PPTच शेअर करणार आहे, पण त्याच्या आधी थोडंसं सांगते. आपला आजचा विषय जो आहे तो लर्निंग अँड टीचिंग ऑफ व्होकॅब्युलरी, द आर्ट ऑफ वर्ड फॉर्मेशन अँड अनालिसिस. व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दनिधी, त्यामुळे शब्दनिधीचे अध्ययन आणि अध्यापन, शब्दरचनेची आणि विश्लेषणाची कला, असा आपण विषय घ्यायचा. आता त्याच्यामध्ये शब्दनिधी हा मुख्य शब्द असल्यामुळे प्रथम आपल्याला स्पष्ट करून घ्यायचंय शब्द ही संकल्पना. मी आता PPT शेअर करते. कुठे जर काही दिसलं नाही किंवा हे जरा टेक्निकल गोष्टी हाताळताना माझ्याकडनं काही गडबड झाली तर सांभाळूनही घ्या आणि लगेच सांगा. हा, दिसतंय का तुम्हाला? जरा मोठं करू. दिसतंय ना? हा, चला. म्हणजे आपण आता माझ्या पहिल्या याच्याकडेच वळूया, पहिल्या स्लाइडकडेच वळूया. मी आता जसं सांगितलं तुम्हाला की सगळ्यात आधी आपण स्पष्ट काय करायचंय, शब्द म्हणजे काय. आता शब्द ढोबळ मानाने आपल्याला सगळ्यांना माहित असतं की शब्द म्हणजे काय. आपल्याला हे माहितीये की शब्दांमुळे वाक्य तयार होतं आणि वाक्यामुळेच आपल्याला संप्रेषण म्हणजेच कम्युनिकेशन शक्य होतं. म्हणजे शब्दाचं भाषेतलं स्थान अत्यंत महत्वाचं आहे. शब्द हा वाक्यातला सर्वात छोटा, स्वतंत्र, सुटा पण अर्थपूर्ण असा घटक आहे. सगळ्यात प्राथमिक घटक आहे. पण सर्वसामान्यतः आपली कल्पना काय असते, प्रत्येक भाषकाच्या शब्द या संकल्पनेबद्दल काही कल्पना असतात आणि बऱ्याचदा त्या सारख्याही असतात. आपल्याला शब्द म्हणजे काय वाटतं, आपण शब्दाचं लिखित रूप डोळ्यासमोर आणतो आणि बहुधा म्हणजे त्याच्यात काही चूक नाहीये, आपल्या समोर शब्द म्हटल्यावर त्याचं लिखित रूपच डोळ्यासमोर येतं. पण आपल्या डोळ्यासमोर जे येतं ते एका पाठोपाठ एक लिहिलेले, 2 शब्दांमध्ये जागा असते, ते शब्द एका पाठोपाठ एक लिहिलेले असतात. त्याच्यानंतर त्या सगळ्या शब्दांचं मिळून एक वाक्य बनतं. त्या प्रत्येक शब्दाला काहीतरी अर्थ असतो आणि त्या सगळ्या अर्थाचं मिळून त्या वाक्याला अर्थ मिळतो आणि ते वाक्य ते अर्थ व्यक्त करत असतं. आता खरं तर आपल्या समोर लिखित रूप येतं, पण आपल्याला संभाषणातही शब्द तर लागतातच. संभाषणामध्ये सुद्धा शब्द हे असतातच. म्हणजे लेखनात आणि संभाषणातला हा सगळ्यात प्राथमिक घटक आहे. आणि अशा कल्पना असल्यामुळे अजूनही शब्दाची असंदिग्ध, स्पष्ट आणि सार्वत्रिक सगळ्या परिस्थितीमध्ये लागू पडेल अशी व्याख्या झालेली नाही. सर्वसाधारणपणे शब्दाच्या दोन व्याख्या ज्या केल्या जातात त्यातला एक म्हणजे शब्दकोशात जी त्या शब्दाची एंट्री, ज्याला लेमा म्हणतात, म्हणजे नोंद असते, तो शब्द, तो म्हणजे शब्द. शब्दकोशात जो आपल्याला सापडतो तो शब्द. आणि दुसरी व्याख्या अशी केली जाते की तो शब्द आणि त्याच्याबरोबर येणारं त्याचं सगळं कुटुंब. म्हणजे समजा आता मी इथे माझ्या स्लाइड मध्ये लिहिलेलंच आहे बघा, की गा हा शब्द घेतला तर गाणं, गायन, गायक, गायिका हे सगळं मिळून तो एक शब्द. मग तो शब्दकोशात या सगळ्या शब्दांच्या वेगळ्या एंट्रीज असो किंवा एकत्र असो, तर आपल्या डोळ्यासमोर शब्द म्हणजे हे असं सगळं येतं. त्यातली प्रत्येक बाजू बरोबर आहे,
पण ती अपुरी आहे. म्हणजे एक सर्वसमावेशक व्याख्या तयार होण्यासाठी ही प्रत्येक बाजू पुरेशी नाहीये. त्या सगळ्या बाजू मिळून शब्दांची वैशिष्ट्य आपल्याला सापडतात. आता शब्दाची वैशिष्ट्य म्हणजे आता आपण जे पाहिलं त्याच्यावरनं आपल्या कोणती वैशिष्ट्य लक्षात येतील शब्दाची? एकतर 2 शब्दांमध्ये जागा सोडलेली असते, स्पेस असते. प्रत्येक शब्दाला अर्थ असतो आणि इतर शब्दांच्या अर्थापेक्षा तो वेगळा असतो. त्याच्यानंतर शब्द उच्चारताना बऱ्याचदा सुरयोजन म्हणजे आवाजातले चढ उतार आपण करत असतो. प्रत्येक शब्द एका संथ लयीत मोनोटोनस एका सुरात एकसुरी कंटाळवाण्या याच्यात आपण बोलत नाही. प्रत्येक शब्द प्रत्येकच असं नाही म्हणता येणार, पण बरेचसे शब्द उच्चारताना आपल्या चढ उतार आपल्या आवाजात चढ उतार होत असतात. दुसरं, त्या शब्दाचं विभाजन करता येत नाही आणि त्यामुळे त्याच्यामध्येही आपल्याला काही घालता येत नाही. एवढी शब्दाची वैशिष्ट्य आधी आपण आता तरी सध्या फक्त लक्षात ठेवूया. आता आपला जो विषय आहे तो शब्दनिधी आहे, म्हणजे वोकॅब्युलरी. शब्दनिधी पेक्षा वोकॅब्युलरी हा इंग्रजी शब्द आपण जास्त वापरतो. आता शब्दनिधी म्हणजे काय? शब्दनिधीमध्ये शब्द हा आलाच, पण शब्द हा बघितला आपण. शब्द म्हणजे काय? तर तो स्वतंत्र, सुटा, प्राथमिक आणि अत्यंत छोटा घटक. आणि त्याच्या बरोबर उलट शब्दनिधी म्हणजे काय? तर एका व्यक्तीला माहीत असलेले आणि ती व्यक्ती वापरत असलेले सर्व शब्द, त्या शब्दांचा संग्रह, त्या शब्दांचा साठा, त्या शब्दांचं भांडार म्हणजे शब्दनिधी, म्हणजेच व्होकॅब्युलरी. आता लहान मुलाला शब्द उपजत येत नाहीत. ते शब्द ऐकत ऐकत मोठं होतं आणि जसजसं ते ऐकत जातं तसतसा त्याच्या मनामध्ये त्याचा स्वतःचा असा शब्दनिधी तयार होत जातो. ऐकून ऐकून त्याच्या मनात शब्द गोळा होत जातात आणि त्या शब्दांचा शब्दनिधी बनतो. आणि जरी शब्द हा जरी सुटा घटक असला तरी सुद्धा त्या शब्दांचे अर्थ मुलाच्या मनात, लहान मुलाच्या मनात सुटे सुटे राहत नाही. त्यातल्या वेगवेगळ्या संबंधांना धरून ते त्याच्या मनामध्ये स्थिर होत जातात. म्हणजे आता शब्द आणि शब्दनिधी यातला मुख्य फरक समजला की शब्द ही एक एंटिटी आणि शब्दनिधी शब्दांचं भांडार, एखाद्या व्यक्तीला येत असलेले सगळे शब्द एकत्र. शब्द ही संज्ञा भाषा विज्ञानात जास्त वापरली जाते, तर शब्दनिधी म्हणजे व्होकॅब्युलरीचा उपयोग मात्र आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये जास्त होतो. अनेक व्होकॅब्युलरीचे पण अनेक प्रकार आहेत आणि त्या अनेक एखाद्या विशिष्ट गटासाठी आपण त्या त्या प्रकारचे शब्दनिधी वापरू शकतो. शब्द ही समजून घेण्याची संकल्पना आहे, शब्द ही संकल्पना आहे, तर शब्दनिधी मात्र आपण ऍक्च्युअली व्यवहारात वापरतो, त्याचं उपयोजन करतो. यू कॅन अप्लाय इट. इस्पेशली पेडागॉजिकल ग्रामर्स किंवा पेडागॉजिकल कोणतंही मटेरियल तयार करताना आपल्याला व्होकॅब्युलरीचा म्हणजे शब्दनिधीचा उपयोग होतो. आता शब्दनिधीची वैशिष्ट्य बघूया आपण. आता आपल्या लक्षात आलंय की शब्दनिधी हा भाषेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. भाषेच्या तो केंद्रस्थानी आहे. विल्किन्स नावाचे भाषा वैज्ञानिक जे होते ते म्हणायचे, म्हणजे त्यांचं हे वाक्य खूप प्रसिद्ध आहे की तुम्हाला भाषेचं व्याकरण माहीत नसलं तरी सुद्धा तुम्ही थोडंफार व्यक्त करू शकता, पण जर तुमच्याकडे शब्द नसतील, शब्द भांडार नसेल, शब्द साठा नसेल तर तुम्हाला काहीच व्यक्त करता येणार नाही. म्हणजे महत्वाचं काय? भाषेचं व्याकरण नाही तर भाषेतला शब्दनिधी. म्हणजे भाषेतल्या शब्दनिधीला इतकं महत्व आहे, भाषेच्या तो केंद्रस्थानी आहे. आता आणखीन एक तिथे वाक्य आहे की व्यक्तीची परीक्षा ही त्याच्या शब्दसंग्रहावरून होते.
हे उघड आहे. हे आपल्या अनुभवाला बऱ्याचदा आपण सुद्धा हे अनुभवलेलं असतं की व्यक्ती कोणत्या प्रकारचे शब्द वापरते. हे व्यक्ती जे शब्द वापरते ते साहजिकपणे त्या व्यक्ती स्वतःच्या शब्दसाठ्यातलेच वापरते आणि त्यामुळे त्या शब्दसाठ्यावरून आपल्याला कळतं की तिचं शिक्षण किती झालंय, तिचा वर्ग कोणता आहे, तिचं वय कोणतं आहे, ती कट्टा लँग्वेज वापरते का, टपोरी लँग्वेज वापरते का, भारी, सही हे शब्द वापरले की नक्कीच 60च्या पुढचा माणूस हे शब्द वापरणार नाही. पण साधारण 25, 30, 32, 33, 34 यावर याची मुलं भारी, काय भारी होता सिनेमा, सही, काय झालंय फ्रूट सॅलेड, सही. आता हे जे शब्द आहे त्याच्यावरनं आपल्याला व्यक्तीची परीक्षा करता येते. परीक्षा म्हणजे पारख या अर्थाने नाही, म्हणजे त्याच्यात काही वाईट नाहीये. एखाद्या व्यक्तीने वेगळे शब्द वापरले आणि आपल्यासारखे नाही वापरले म्हणजे ती व्यक्ती लगेच कमी महत्वाची, दुय्यम ठरली असं नाही. पण आपल्याला कल्पना येते की या व्यक्तीची पार्श्वभूमी काय असावी, त्याचं शिक्षण किती झालेलं असावं, ती कोणत्या वयाची असावी, सुसंस्कृत असेल की नसेल. सहसा आपल्यासारख्यांच्या बोलण्यात जास्त शिव्या नसतात, पण शिवी हा सुद्धा शब्दसाठ्यातच आहे ना, शब्दच आहे तो एक, आणि आपल्या शब्दसाठ्यातच आहे. म्हणजे तो आता आपल्या शब्दसाठ्यात आहे की नाही आणि तो आपण वेळेवर वापरतो की नाही हे आपण ठरवतो. म्हणजे शब्दनिधी, वोकॅब्लरी, भाषा ग्रहण आणि भाषा संपादन यासाठी अत्यंत प्रभावी साधन आहे. भाषा ग्रहण आणि भाषा संपादन असे दोन वेगळे शब्द मी का लिहिले. भाषा ग्रहण म्हणजे लँग्वेज ऍक्विजिशन, जे लहान मूल भाषा शिकत शिकत जातं, मोठं होत जातं आणि भाषा त्याच्यामध्ये आपोआप त्याच्या अंगवळणी पडत जाते, त्याच्यामध्ये ती भाषा रुजत जाते, ते भाषा ग्रहण. आणि भाषा संपादन म्हणजे आता समजा मी काही जपानी भाषा शिकायला गेले किंवा मी बंगाली भाषा शिकायला गेले तर ते भाषा संपादन. मला 1 भाषा, 2 भाषा, 3 भाषा येत आहेत आणि त्याच्याशिवाय मी जी भाषा शिकणार आहे ते भाषा संपादन. आणि भाषा ग्रहण हे ऑलरेडी माझ्या लहान वयात झालेलं आहे. संप्रेषणासाठी सुद्धा शब्दनिधी म्हणजे वोकॅब्लरी हे अत्यंत प्रभावी साधन आहे. आणि आणखीन एक वाक्य आहे तिथे, विस्तृत शब्दसाठ्यामुळे अभिव्यक्ती चांगली होते. तुमचं शब्द भांडार जेवढं मोठं तेवढं तुम्ही चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ शकता, तुम्ही चांगल्या प्रकारे बोलू शकता, चांगल्या प्रकारे लिहू शकता. सामान्य माणसं जे शब्द वापरतात त्याच शब्दांसाठी तुम्हाला अधिक वजनदार, अधिक सुसंस्कृत, अधिक साहित्यिक शब्द मिळू शकतात. ऐकू येत आहे ना तुम्हाला सगळ्यांना? हो मॅडम, हो ऐकायला येते. मैडम पूरा स्क्रीन में नहीं दिख रहा। 1 मिनिट, स्क्रीन दिख रहा है ना सगळ्यांना? स्क्रीन दिसतोय ना? यस मॅडम, तुम्ही नाही मॅडम. पण ते स्क्रीन दिसत असताना मी नाही दिसणार तुम्हाला, पण त्याची काही गरजही नाहीये. पूर्ण दिसला पाहिजे ना. बर आपण शेवटी प्रश्नोत्तर होतील तेव्हा दिसेनच ना मी. हो चालेल का? चालेल मॅडम. हा, ओके. आता ह्या वोकॅब्युलरीचे प्रकार. आता हे प्रकार सुद्धा बरेचसे ओव्हरलॅपिंग आहेत. ओव्हरलॅपिंग आहेत म्हणजे काय, एकात दुसरा मिसळू शकतो, पण हे प्रत्येकाने आपापल्या दृष्टिकोनातनं प्रकार ठरवलेले असतात. आपण सर्वसाधारणतः जे सामान्यपणे सर्वांना माहित असतात ते प्रकार आपण बघूया. आता सगळ्यात आधी बेसिक वोकॅब्युलरी म्हणजे मूलभूत शब्द, तुमच्या शब्दसाठ्यातले मूलभूत शब्द. हा सगळ्यात प्रमुख शब्दनिधी समजला जातो. हा आपण रोजच्या रोज वापरतो, आपल्या रोजच्या वापरात असतो आणि केवळ लिहिण्यात किंवा बोलण्यात असं नाही. श्रवण, संभाषण, वाचन, लेखन या 4ही भाषा कौशल्यांमध्ये
तो म्हणजे बेसिक वोकॅब्युलरी, बेसिक साठा, शब्दसाठा, प्राथमिक शब्दसाठा वापरला जातो. साधारण भाषा वैज्ञानिकांच्या मते ह्या शब्दांची संख्या अंदाजे 1500 असते. त्याच्यापेक्षा जास्त असू शकते. 1500 हे काही असं हार्ड अँड फास्ट आकडा नाहीये, पण 1500 तरी कमीत कमी असतेच. आणि याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या शब्दसाठ्यामध्ये फक्त मूळ शब्द असतात. म्हणजे त्या शब्दांपासून तयार झालेले दुसरे शब्द, साधित शब्द नसतात. म्हणजे आपण ते मोजत नाही, असतात, आपल्याला माहित असतात. जसं मी मगाशच्या यादीत दाखवलं की गा पासून गायन, गायक, गायिका, पण तिथे मूळ शब्दच धरला जाईल आणि त्या मूळ शब्दांची संख्या 1500 असेल. त्याच्यापासून तयार होणारे डेरिव्हेटिव्ह, ज्याला आपण साधित शब्द म्हणतो मराठी, असे अनेक असतील. पण मूळ शब्दांची संख्या 1500 असते. म्हणजे एखाद्या भाषेचा आपल्याला ज्ञान आहे किंवा त्या भाषेचा शब्दसाठा आपल्याकडे आहे याच्यासाठी 1500 ही संख्या पुरेशी असते. दुसरं, रिकॉल वोकॅब्युलरी. आता ह्याला खरं सांगायचं तर याला मराठी नावं प्रचलित नाहीये. मी ती द्यायचा प्रयत्न केलेला आहे. रिकॉल वोकॅब्युलरी, रिकॉल म्हणजे काय? स्मरण करणं. आता स्मरण करणं, तर याच्यामध्ये ही शैक्षणिक सामग्री परभाषकांसाठी तर वापरली जाऊ शकतेच, पण याच्यामध्ये ही तयार कशी करतात? तर ही एका स्पेसिफिक अर्थक्षेत्राच्या खाली येणारी नावं सगळी एका वेळी आठवली जातात. म्हणजे आता समजा मी तिथे दिलेलं आहे प्राणी, पक्षी, भाज्या, फळं, क्रियापद इत्यादी. आता प्राणी मला आठवायचे आहे. मला वास्तविक, मी जेव्हा रिकॉल वोकॅब्युलरी मी स्वतः तयार केलेली आहे मराठीची आणि माझा अनुभव आहे म्हणून सांगते की आता मला साधारण 60-70 प्राण्यांची नावं तरी माहिती आहे. आपल्याला परदेशातले माहित असतात, आपल्याकडचे माहित असतात, न पाहिलेले असे काही प्राणी माहित असतात. पण त्यावेळेला तुम्ही जेव्हा रिकॉल वोकॅब्युलरी तयार करायला बसता तेव्हा प्राणी ह्या अर्थक्षेत्राखाली मला जितकी आठवतील नावं तितकीच मी लिहिणार, म्हणून ती रिकॉल वोकॅब्युलरी. म्हणजे मला 100 नावं माहिती आहेत म्हणून मी एक 2-4 डिक्शनरीज, 2-4 शब्दकोश समोर उघडून ठेवले आणि त्याच्यातली नावं घेतली, किंवा लहान मुलं वापरतात तशी प्राण्यांची, पक्ष्यांची सगळी पुस्तकं घेऊन बसले आणि त्यातनं प्रत्येक प्राण्याचं नाव पाहून पाहून लिहिलं. तसं केलं जात नाही. ही रिकॉल वोकॅब्युलरी असल्यामुळे तुम्हाला त्यावेळी जेवढी आठवतात तीच तुमची स्मरणशक्ती, त्या स्मरणशक्तीच्या आधारे तयार केलेली ही रिकॉल वोकॅब्युलरी. आणि मग ह्याचा एका विशिष्ट विद्यार्थी वर्गासाठी तर उपयोग होतोच होतो, शिवाय परभाषकांनाही याचा उपयोग होतो. तिसरं आहे ते कॉमन वोकॅब्युलरी. म्हणजे काही भाषा एका भाषा कुळातल्या असतात, काही भाषा वेगळ्या वेगळ्या भाषा कुळातल्या असतात, पण त्यात असे काही शब्द असतात की त्यांचा रूप आणि अर्थ अगदी सारखा असतो. आता उदाहरणार्थ मराठी आणि कन्नड. कन्नड ही द्रविडियन कुळातली आहे, मराठी नाही. पण तरी सुद्धा मराठी आणि कन्नड या दोन भाषांमध्ये ही जे मी खाली शब्द दिलेले आहेत, प्रयत्न, प्रश्न, उत्तर, शिक्षण, मुख्य, गंभीर, मंजूर, पुस्तक, हे शब्द समान आहेत. कन्नडमध्ये पण आहेत, मराठीत पण आहेत. आता ते शब्द कुठून आले, का समान आहेत, त्यांची व्युत्पत्ती कशी झाली, या खोलात शिरण्याचं आपल्याला कारण नाहीये. मग आता लक्षात काय ठेवायचं की त्यांची भाषा कुळ एक नाही, पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये समान शब्द आहेत. हे तर मी काही नमुना दाखल दिलेले आहेत, पण अजूनही अनेक असतील. दोन्ही भाषांचे शब्दकोश आपण समोर घेऊन बसलो की आपल्याला अशी मोठी यादी मिळू शकते. त्याच्यानंतर कॉग्नेट वोकॅब्युलरी म्हणजे सजात शब्दनिधी. एकाच भाषा कुळातल्या दोन भाषांमध्ये समान आढळणारे शब्द, त्यांना सजात शब्द म्हणतात. साहजिकच या भाषांमध्ये समानता मोठ्या प्रमाणावर आढळते. आता आपल्याला महाराष्ट्रात कायम आपल्या कानावर पडणाऱ्या या 3 भाषा, हिंदी आणि गुजराती, मराठी तर आपली मातृभाषाच आहे, या सजातीय भाषा आहेत आणि त्यांच्यामध्ये कितीतरी शब्द समान आहेत. आता आवाज, पतंग, व्रत, प्रकृती यासारखे अनेक शब्द समान आहेत. आता काहींमध्ये याचे अर्थ सारखे आहेत, काहींमध्ये याचे अर्थ वेगळे आहेत. काहींमध्ये लिंग सारखी आहेत, काहींमध्ये लिंग वेगळी आहे.
पण तरी सुद्धा ते शब्द मात्र त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर बोलींचा शब्दनिधी, डायलेक्ट व्होकॅब्युलरी. सामाजिक किंवा भौगोलिक बोलींचा स्वतःचा असा शब्दांचा वापर असतो. आपल्याला माहिती येते. आता तुमच्यापैकी काही जण जर ग्रामीण भागातून आलेले असतील तर त्यांना हे माहिती असतील. प्रादेशिक साहित्यामध्ये सुद्धा या शब्दांचा अंतर्भाव अलीकडे होतो. प्रादेशिक साहित्य हे साहित्याची एक वेगळी शाखा मानली जाते. आता लय म्हणजे खूप, सपान, स्वप्न, मोप, भरपूर, वाट, पोट असे अनेक. आता भौगोलिक बोली, नागपूरला कोथिंबिरीला सांबार म्हणतात आणि आपल्याकडे सांबार म्हणजे आपण इडली बरोबर खातो तो रस्सा, तो सांबार. तर अशा भौगोलिक आणि सामाजिक बोली अनेक असतात. आपल्या एकाच शहरात, पुण्यासारख्या शहरात सुद्धा समजा सामाजिक बोली अनेक असतील की ज्याच्यात वेगवेगळ्या एकाच शब्दासाठी वेगवेगळे शब्द असतील. आता काही ठिकाणी आपण आता इथे साधारण प्रमाण भाषेमध्ये ताप आला म्हणतो किंवा ते पेन म्हणतात, पण कितीतरी जण आहेत की ते तो पेन म्हणतात. मराठवाड्यात ताप आली म्हणतात. तर हा फरक डायलेक्टल आहे असं समजायचं. प्रादेशिकतेमुळे पडलेला हा बदल आहे, पण तो तिथे राहणाऱ्या व्यक्तींच्या शब्दसाठ्यामध्ये हे शब्द आहेत, त्यामुळे तुम्हाला ते स्वीकारायला हवे. आता कॉन्क्रीट आणि ऍबस्ट्रॅक्ट व्होकॅब्युलरी, मूर्त आणि अमूर्त शब्दनिधी. म्हणजे पंचेंद्रियांद्वारे आपल्याला ज्या अनुभवता येतात त्या वस्तू किंवा प्रसंग ते व्यक्त करणारे जे शब्द आहेत ते मूर्त. दगड, वीज डोळ्यांना दिसते, दगड स्पर्श करून कळतो. पण काही भावना, आता प्रेम, राग, हेवा अशा गोष्टी आपल्याला कल्पनेनीच अनुभवायला लागतात. तुम्ही प्रेमाला हात लावू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, नजरेला प्रेम दिसत नाही. उलट आपली ही तक्रार असते की तुझं जर माझ्यावर इतकं प्रेम आहे तर ते मला कळत का नाही, मला दिसत का नाही, माझ्या अनुभवाला काय येत नाही. खरं तर ते अनुभवालाच येतं, पण त्याच्यासाठी आपल्याला ते दिसायला आपल्या मनाला डोळे पाहिजे. तर हे 7. आता आणखी एक शेवटचा प्रकार, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्होकॅब्युलरी. जे आपण प्रत्यक्ष वापरतो ती ऍक्टिव्ह व्होकॅब्युलरी, सक्रिय शब्द. आणि जे आपण समजू शकतो पण वापरूच असं नाही, वापरता येतीलच असंही नाही, ते निष्क्रिय किंवा पॅसिव्ह व्होकॅब्युलरी. निष्क्रिय म्हणणं बरोबर नाहीये खरं, त्याचं ते भाषांतर बरोबर नाही. ते काही करत नाहीत पण ते तिथे असतात. आपण निष्क्रिय म्हणजे सहसा आळशी या अर्थाकडे जाणारा असा शब्द वापरतो, त्यामुळे ते त्याचं कदाचित भाषांतर बरोबर नसेल. पण ऍक्टिव्ह मात्र जे सक्रिय शब्द आहे ते आपण शिकतो, सगळ्या प्रयत्नांनिशी इंटेन्सिव्हली शिकतो आणि 4ही भाषा कौशल्यांमध्ये वापरतो. निष्क्रिय शब्दसाठा मात्र विद्यार्थ्याला लेखनातून किंवा वाचनातून समजतो, पण त्याला तो वापरता येतोच असं नाही. आता शब्दनिधीचं वर्गीकरण आणखी एका प्रकारे पण केलं जातं. हे जे वर्गीकरण आहे ते श्रवण, संभाषण, लेखन, वाचन या 4ही भाषा कौशल्यांवर आधारित आहे. त्यातूनही आपल्याला शब्द आत्मसात करता येतात. आता वाचन शब्दनिधी, जी जास्त वाचणारी व्यक्ती असते, सुविद्य व्यक्ती असते, बहुश्रुत व्यक्ती असते, त्यांचा संग्रह, त्या व्यक्तीचा शब्दसंग्रह मोठा असतो आणि त्यामुळे कोणताही उतारा दिला, कोणतंही अवघड पुस्तक असलं तरी त्याला ते समजतं, कारण ते त्याने आधी वाचलेलं असतं, त्याच्या डोळ्याखालून, त्याच्या नजरेखालून ते गेलेलं असतं, त्याच्या स्मरणात ते नोंदलं गेलेलं असतं. त्यामुळे तो जो आहे तो वाचनातून मोठा झालेला त्याचा शब्दनिधी. श्रवण शब्दनिधी म्हणजे काय? तर आपण कोणाशी बोलतो आहोत, एखाद्या माणसाने काही नवीन शब्द आपल्याला न कळणारे वापरले, कदाचित तो एखाद्या एखादी विशिष्ट प्रादेशिक बोली वापरत असेल किंवा एखाद्या वेगळ्या भागातून आला असेल किंवा तो खूपच जास्त अवघड शब्द वापरत असेल, ज्याला आपण फार संस्कृत प्रचूर शब्द म्हणतो, जे आपल्याला माहित नाहीयेत, आपल्या कानावर पडलेले नाहीयेत, पण त्याचे हावभाव, त्याचा स्वर, त्याचं सूचन, त्याच्या देहबोलीतनं होणारं सूचन, त्याचा विषय
सामाजिक संदर्भ इत्यादी गोष्टींमुळे सुद्धा आपल्याला नव्या शब्दांचं आकलन ऐकून ऐकून सुद्धा व्हायला लागतं. हा आपला श्रवणातून गोळा झालेला शब्दसाठा. भाषण शब्द निधी म्हणजे काय? श्रवण शब्द निधीचाच एका अर्थाने उपसंच असतो, कारण ऐकतो आणि मग तेच आपण बोलतो. संभाषण हे नेहमी उत्स्फूर्त असतं, त्यामुळे काही वेळा समोरचा माणूस बोलताना नकळत चुकीचे शब्द वापरतो, पण आपल्याला ते खटकत नाहीत, जाणवतही नाहीत, कारण त्याच्या चेहऱ्यावरचे पुन्हा भाव स्वर या मदतीने तेही शब्द आपण करेक्ट करून दुरुस्त करून घेऊन त्याचा योग्य तो अर्थ आपण लावतो आणि त्याला जे म्हणायचंय ते आपल्याला बरोबर कळतं. हा भाषण शब्दनिधी. आणि लेखन शब्दनिधीमध्ये औपचारिक वैचारिक निबंधांपासून ते अगदी आत्ताच्या सोशल मीडिया पर्यंतचे सगळे शब्द असतात. तसाही आपला शब्दनिधी वाढत जातो. म्हणजे शब्दनिधीचं हे वर्गीकरण म्हणण्यापेक्षा सुद्धा शब्दनिधी आपला कसा वाढत जातो, कोणकोणत्या सोर्सेस मधनं, कोणकोणत्या प्रकारे आणि कोणकोणत्या साधनांमधून आपला शब्दनिधी वाढत जातो याचं हे वर्णन. अंतिम शब्दनिधी याच्यामध्ये कृती, श्रद्धा, अंधश्रद्धा, जीवनचरित्र सगळं काही व्यक्त करता येतं. आणि केंद्रीभूत शब्दनिधी म्हणजे मात्र हा एखाद्या विशिष्ट गटासाठीच महत्वाचा असतो. म्हणजे आता एस्किमोनचे बर्फासाठीचे जे शब्द आहेत, अनेक प्रकारचे शब्द आहेत त्यांच्याकडे, आपल्याला ते महत्वाचे नाहीत. आपल्याला बर्फासाठी फक्त 2च शब्द माहितीये. एक आपण खातो म्हणजे खाण्याच्या पदार्थांमध्ये, सरबतात, आईस्क्रीम मध्ये वापरतो तो बर्फ, आणि जे पडतं वरनं तेही आपल्याकडे महाराष्ट्रात पडतच नाही, पण कधीतरी पडतं, किंवा सिमला वगैरे, सिमला, कुलू मनाली त्या भागात पडतं ते बर्फ. आपल्याला स्नो आणि आईस असे 2 शब्द सुद्धा आपल्याकडे नाहीत, पण एस्किमोनच्या भाषेत मात्र त्याच्यासाठी अनेक शब्द आहेत, कारण त्यांच्या दृष्टीने ते महत्वाचे आहे. त्यांचा प्रदेश तसा आहे की त्यांना इतक्या प्रकारचं बर्फ अनुभवायला मिळतं आणि त्यामुळे त्यांच्या त्या भाषेमध्ये त्याच्यासाठी शब्द आहेत. आता ह्याच्या पुढे आपल्याला जे बघायचंय ते द्वितीय. आता शब्दनिधी, त्यांची वैशिष्ट्य, त्यांचे प्रकार हे आपण धावतं का होईना आपण पाहिलं. आता विविध दृष्टिकोन, द्वितीय भाषेतल्या शब्दांच्या अध्यापनाविषयीचे विविध दृष्टिकोन. आता भाषा शिकताना लक्ष्य भाषेतले म्हणजे टार्गेट लँग्वेज, म्हणजे तुम्ही जी भाषा शिकायला गेलेला आहात ती भाषा, त्या भाषेतले शब्द शिकणं ही पहिली पायरी असते. मग तो शब्द त्याला कसा शिकवायचा विद्यार्थ्याला आणि त्याचा शब्दनिधी वाढेल याची काळजी कशी घ्यायची, शब्दनिधी कसा वाढवायचा. तर पहिलं म्हणजे त्याचे अनेक 12-13 वेगळे वेगळे मार्ग सांगितलेले आहेत. पहिलं म्हणजे शब्दाचं बोली आणि लेखी स्वरूप, त्याला दोन्ही सांगायला पाहिजे. आता मराठीच्याच संदर्भात जर आपण विचार केला तर आपण बोलताना म्हणतो, जरा माझ्यासाठी फुलं घेऊन ये ग, किंवा आज जरा बागेतली फुलं तोडून आण, पूजेला हवी आहेत. आपण बोलताना फुलं म्हणतो, पण तेच लिहिताना लेखन भाषेमध्ये आपण फुले लिहितो. आता जेव्हा एखादा विद्यार्थी परभाषक असतो त्याला हे 2 वेगळे शब्द वाटतील की नाही. फुले काय आहे आणि फुलं काय आहे. वर्गातल्या बाई काल फुलं म्हणाल्या, आज फुले म्हणतायत. प्यायचं पाणी आणि पिण्याचं पाणी, पिण्याचे पाणी असं बागेमध्ये लिहिलेलं असतं टाकीच्या वर, हे पिण्याचे पाणी आहे. गाईचे दूध, आपल्या दुधाच्या पिशव्यांवर लिहिलेलं असतं गाईचे दूध आणि गाईचं दूध. मग हा चेचा च का झाला, फुलेचं फुलं का झालं, फुलं कधी म्हणायचं, फुले कधी म्हणायचं. आता परवाचीच गोष्ट आहे, मी IAS मराठी महाराष्ट्रात ज्यांचं पोस्टिंग झालेलं असतं आणि ज्यांना महाराष्ट्रात अनेक वर्ष राहायचं असतं त्या IAS ऑफिसर्सना मी शिकवत होते. तर त्यांना हाच प्रश्न पडला होता की मॅडम जर आम्ही बोलताना फुले म्हटलं तर काय होईल. म्हटलं होणार काहीच नाही, ते वाक्य व्याकरणाच्या दृष्टीने अगदी बरोबर आहे, पण जर तुम्ही एखाद्याशी ते बोललात
तुम्हाला भेटायला येणाऱ्या लोकांशी ते बोललात तर त्याला लगेच कळेल की हा अमराठी आहे. कारण मराठी माणूस कधीही बोलताना फुले, जरा बाजारातून फुले घेऊन ये असं म्हणेल का? नाही म्हणणार. हा, मला आज एक अंडे उकडून दे असं तुम्ही घरात म्हणता का? अंड, केळ, संत्र, मोसंब, वांग. तर हा जो फरक आहे ना बोलीतला आणि लेखीतला, तो त्यांच्या लक्षात आणून द्यायला हवा. अगदी पहिल्याच दिवशी आणून द्यायला हवा असं नाही, पण ग्रॅज्युअली हळूहळू त्यांना आपल्याला ह्या प्रमाण भाषेकडे, प्रमाण लेखन भाषेकडे न्यावंच लागतं. आता करावे आणि करावं, किंवा आपण बघा करत आहे हे आपण लिहितो, नागपूरकडचे तर बोलतात सुद्धा हे करत आहे. आणि आपण आता पुण्या बाजूला आम्ही करतोय. तू काय करतोयस? माझ्याकडे नाहीये, माझ्याकडे पेनच नाहीये, माझ्याकडे जास्त पैसे नाहीयेत. नाही येत ही झाली बोली भाषा, आणि नाही आहेत ही झाली लेखन भाषा. आता आपल्याकडे काही बंगाली सारखा साधू भाषा आणि चोलित भाषा असा फरक नाहीये, पण नाहीये बघा, मी नाहीये म्हटलं बोलता बोलता. आपल्याकडे तसा फरक नाही, पण तरी सुद्धा तो आपल्या बोलण्यात दिसतो. आणि पुण्याची भाषा ही प्रमाण भाषा आता मानली गेली असल्यामुळे तो आता म्हणजे पाठ्यपुस्तकांमध्येही कधी कधी ह्या प्रकारचे शब्द येतात. तुम्ही काय करता आहात, तुम्ही काय करताय, तुम्ही काय करत आहात असं आपण म्हणतो का? नाही म्हणत. तुम्ही म्हणून बघा स्वतःच्या मनाशी, किंवा माझा तास संपल्यानंतर आपापसात जेव्हा बोलाल तेव्हा बघा, तुम्ही काय करताय? चहा पिताय का? म्हणजे हे बोली आणि लेखी स्वरूप त्यांना शिकवणं भाग आहे. त्याच्यानंतर स्वभाषेतल्या एका परिचित शब्दासाठी लक्ष्य भाषेतला त्याच अर्थाचा शब्द शिकवणं आणि घोकून घेणं. कारण त्याला स्वभाषा त्याची भाषा त्याला येतेच आहे ना, फक्त त्याच्यासाठी आपण लक्ष्य भाषेतला त्याच अर्थाचा शब्द शिकवणार. आता इथे कसं आहे की एलिफंट त्याला हत्ती म्हणतो, किंवा हिंदी जर भाषक असेल तुमचा विद्यार्थी तर हाती त्याला आपण हत्ती म्हणतो. हे शिकवणं सोपं आहे, कारण त्यावेळेला तुम्ही ते कार्ड दाखवू शकता, त्याला चित्र दाखवू शकता, फळ्यावर चित्र काढू शकता, कुठे गेलात एखादी ट्रिप छोटीशी घेऊन तर खरोखरचा हत्तीही दाखवू शकता. पण काही कल्पना अशा असतात की त्याच्यासाठी तुम्हाला त्याच अर्थाचा शब्द अचूक देणं सुद्धा अवघड असतं, आणि तो त्याच्या पचनी पाडणं त्याहून अवघड असतं. एक गंमत सांगते. मी एका अमेरिकन मुलाला शिकवत होते, खूप हुशार होता तो, आणि म्हणजे त्याला खूप शिकायचं असायचं. मी वर्गात जायच्या आधी त्याची वही अशी शंकांनी भरलेली अशी तयार असायचं त्याचं ते पान. म्हणजे पहिली 15 मिनिटं त्याच्या शंका सोडवायच्या आणि मग नवीन काहीतरी शिकवायला सुरुवात करायची. इतका छान विद्यार्थी होता तो. आणि एकदा काय झालं, मी त्याच्याकडनं वर्तमानपत्र वाचून घेत होते आणि त्याच्यामध्ये अपघाताची बातमी होती, आणि ती वाचताना त्याच्यामध्ये चेंदामेंदा असा शब्द आला. आता तो त्याला कसा सांगायचा? तर मी त्याला सांगितलं की ते जे काही झालं त्या अपघातामध्ये, इट वॉज लाईक मॅश्ड पोटॅटो. हा, मला असं वाटलं की त्याला ते समजलं, आणि तोही हो हो म्हणाला, त्यांनी वहीत लिहून घेतलं वगैरे सगळं ते झालं. मग त्याच्यानंतर काही 20-25 दिवस गेले मध्ये. त्यानंतर काय झालं, एक दिवस मी त्याला विचारलं की तुझी आवडती रेसिपी सांग, तू स्वतः जी करू शकतोस ती एखादी तुमच्याकडच्या पदार्थाची रेसिपी सांग. तर तो खरंच खूप त्यांनी मराठी चांगली आत्मसात केली होती, तो चांगला मराठी बोलायचा. तो काय म्हणाला? बटाटे उकडा आणि त्याचा चेंदामेंदा करा. आता बटाट्याचा चेंदामेंदा करा, मी एकदम सावध झाले. ही चूक त्याची नव्हती, ही चूक माझी होती. मी त्याला चेंदामेंदा हा शब्द शिकवला, पण त्या चेंदामेंदाच्या वापराची मर्यादा शिकवली नाही. तो कुठे वापरायचा आणि कुठे वापरायचा नाही हे मी त्याला सांगणं आवश्यक होतं. त्याला कळणारच नाही, ते माझ्याकडून त्याला कळणं आवश्यक होतं, आणि नेमकं मीच ते शिकवलं नाही. त्यामुळे बटाट्याचा चेंदामेंदा करून त्यांनी ती भाजी केली.
तर हे जे एका शब्दासाठी दुसरा शब्द देणं हे जे असतं ते वाटतं सोपं, पण ते कुठे सोपं असतं? एलिफंट हत्ती इथपर्यंतच ठीक असतं, किंवा खुर्ची चेअर, ब्लॅकबोर्ड फळा इथपर्यंतच ते असतं. त्याच्या पुढचं जसजसं आपण ग्रेडेड म्हणजे वेगवेगळ्या आपण श्रेणीबद्ध शिकवतो की नाही, सोप्या शब्दांकडून अवघड शब्दांकडे जायला लागतो, तेव्हा मात्र हे आपल्याला सुद्धा अवघड वाटायला लागतं. मग काहींचं मत असं आहे की हे शब्दांचं जाळच असतं. म्हणजे घर हा शब्द शिकवला की त्या घर या संकल्पनेशी जोडले गेलेले सगळे शब्द शिकवायचे. मग दार, खिडक्या, स्वयंपाकघर हे शब्द ओघाने आले, किंवा खेड्यातलं घर म्हटलं की अंगण, मग परसू, फाटक, पडवी, ओसरी, माझघर हे सगळं आलं ओघाने. कारण कुठलाही शब्द हा स्वतंत्र सुटा नसतो, तो एकमेकांच्या अर्थाने बांधला गेलेला असतो. हे सेमॅन्टिक्सचं म्हणजे अर्थविन्यासाचं महत्वाचं तत्व आहे. आणि त्यामुळे घर म्हणजे हाऊस एवढं शिकून भागत नाही. घर म्हणजे या सगळ्या संकल्पना आल्या, त्याच्यामध्ये दारं आली, खिडक्या आल्या, स्वयंपाकघर आलं, देवघर आलं, फर्निचर सुद्धा आलं. काही शब्दांचं, चौथा मुद्दा आहे, काही शब्दांचं दोन्ही भाषातलं उच्चारण आणि लेखन सारखंच असतं. त्यामुळे लक्ष्य भाषा शिकणारा त्याचा अर्थही स्वभाषेतलाच गृहीत धरतो. मग अशा वेळी काय करायचं? पुनरावृत्ती आणि पाठांतर त्याच्याकडनं करून घ्यायचं. आता उदाहरणार्थ सत्कार. सत्कार हा शब्द बंगालीतला, आणि बंगालीत पण आहे, मराठीत पण आहे. पण मराठीत त्याचा अर्थ काय आहे? शाल श्रीफळ देऊन एखाद्याचा कौतुक करणं, फॅलिसिटेशन. आणि बंगालीत नेमका त्याचा अर्थ काय आहे? अंत्यविधी. किती विपरीत अर्थ आहे बघा. जर त्यांनी मराठीतल्या सत्काराचा पण तोच अर्थ गृहीत धरला तर केवढा मोठा घोटाळा होईल. आता कल्याण, दक्षिणेकडच्या सगळ्या भाषांमध्ये कल्याण म्हणजे लग्न. इथे आपण जसं लग्न मंडपात नवरी आली म्हणतो, तसं ते कल्याण मंडपम म्हणतात. मग आता आपल्याकडे कल्याण म्हणजे काय? एखाद्याचं कल्याण हो, म्हणजे त्याचं चांगलं हो, त्याचं भलं हो, त्याचं हित हो. मग कल्याण म्हटलं की लग्न, त्याचं लग्न हो असा आशीर्वाद आपण कसा देणार? आणि आपण दिला म्हणून काही होणार का त्याचं? त्याच्यानंतर भाषेतल्या सर्वात महत्वाच्या, इव्हन सौभाग्य, सॉरी पुन्हा मागे जाते, सौभाग्य हा शब्द पण असाच आहे हिंदी आणि मराठीतल्या. आपल्याकडे सौभाग्याला स्त्रियांच्या दृष्टीने एक विशिष्ट अर्थ आहे, जे आपण मंगळसूत्रांनी, कुंकवानी आपण ते सूचित करतो. पण हिंदीमध्ये सौभाग्य, मेरा सौभाग्य है कि आज आप हमारे घर आए, म्हणजे सद्भाग्य. मॅडम हिंदीत मेला आणि एक फेर पण होता है, यात्रा पण होता है, आणि मेला मीन भर गया भी होता है. हो ना, बरोबर आहे ना. पण हिंदीमध्ये मेला कुठे आहे? हिंदीमध्ये मेला मर या अर्थाने कुठे? मराठीत आहे मेला, आहे ना. अनेक शब्द आहेत तसे. अहो तुम्ही शब्दकोश घेऊन बसाल ना, किंवा एका हिंदी भाषकाशी एक तासभर जरी बोललात ना, तरी तुम्हाला एक 10 शब्द सापडतील. मग आणखीन एक त्याच्यामध्ये उपाय असतो, भाषेतल्या सर्वात महत्वाच्या शब्दांवर भर देणे. विद्यार्थ्यांना मर्यादित शब्दांची यादी देणे. ही यादी 2 प्रकारची असू शकते. विद्यार्थ्यांना आधीपासून माहित असलेल्या गोष्टींसाठी परभाषेतले शब्द द्यायचे, किंवा माहित असलेल्या शब्दांचे संदर्भाप्रमाणे नवे नवे अर्थ देत जायचे. उदाहरणार्थ मोड. आता मोड म्हणजे अगदी फार फार तर मोड म्हणजे मोडतोड मधला मोड, मोडलं, खेळणं मोडलं, किंवा काहीतरी घरातलं मोडलं. मग त्याचा अंकुर, मोड आले का? मटकीला मोड आले का? आले नाहीत, आले नाहीत. किंवा चिल्लर, तुमच्याकडे मोड आहे का? 100 रुपयाची मोड. आता आपण जरा कमी वापरतो, सुट्या आहेत का म्हणतो 100चे. पण मोड हा सर्रास चिल्लर साठी वापरला जाणारा शब्द आहे. तर हे असे नवे अर्थ जे आहे, त्याला मोडचा एक बेसिक अर्थ तुम्ही शिकवला, मोडणे या अर्थाने, ब्रेक. पण त्याच्यानंतर त्याचे जे अर्थ आहे ते पण त्याला हळूहळू शिकवले पाहिजेत, इंट्रोड्यूस केले पाहिजे. आता बलाघात आणि सुरयोजन, आपण शब्द कुठे तोडतो? अगदी पुण्याजवळ जे हडपसर गाव आहे त्याला कितीतरी लोक हडपसर म्हणतात. हडपसर, हडपसर, हडपसर.
अर्थाच्या दृष्टीने काही फरक आहे का? नाही. तो गावात ते गावाचंच आहे, काय विशिष्ट भूप्रदेशाचं नाव आहे. आता फडणवीस आपले प्रिन्सिपल, आपले सॉरी प्रिन्सिपल नव्हे, मुख्यमंत्री आधीचे, पण ते णवीस जे आहे ते एक पद सांगणारा शब्द आहे, त्यामुळे ते फडणवीस आहे, फडणवीस नाहीये. फडण आणि विसाशी काही संबंध नाहीये त्याचा. फडणवीस, फड एकीकडे, नवीस एकीकडे, म्हणजे शब्द कुठे तोडला पाहिजे. तुम्हाला तो कदाचित अभंग माहित असेल, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. हा, म्हणजे आम्ही बिघडलो, बी वेगळा काढला की आम्ही घडलो तुम्ही पण घडा, आणि आम्ही बिघडलो ईश्वरासाठी, अर्थात ईश्वर भक्तीमध्ये, तुम्ही पण बिघडा. मग बी जोडून घेतला तर आणि बी तोडला तर अर्थ वेगळा होईल. आता हिंजवडी पुण्याजवळ आहे ते. आता हे जे सगळे परप्रांतातून आपल्याकडे IT वाले येतात ते त्याचं एकतर हिंजेवाडी करतात, किंवा तो वडी, हिंजवडी, पुनवडी, पूर्वी अशी सगळी नावं होती ना पुण्यातल्या भूभागांना, तर त्यांना ते योग्य प्रकारे म्हणताच येत नाही. हडपसर म्हटलं तसंच झालं ते. वानवडी, वानव डी वेगळा काढायचा, किंवा वा नवडी. आपण शब्द कुठे तोडतो हे परभाषक विद्यार्थ्याला शिकवणं हे शिक्षकाचं काम आहे. आता उच्चार, आता हे इंग्लिश मधली उदाहरणं सगळ्यांनाच माहिती आहेत. कट, बट, पण पुट. चर्च मध्ये च आहे, केमिस्ट्री मध्ये क आहे. मराठीत कुठे घडतं ते तसं? च वर्गाच्या बाबतीत. च, आपल्याकडे च चे 2 उच्चार आहेत. आता हिंदी, गुजराती असा जर तुमचा विद्यार्थी असेल तर त्याला फक्त एक च तालव्य म्हणण्याची सवय असेल त्याला, तो लहानपणापासून तेच म्हणत आलेला आहे. पण आपल्याकडे दंत्य पण आहे च. मग त्या च काय करायचं? चहा, तो चहा म्हणतो तोपर्यंत ठीक आहे, पण चोर म्हणताना तो चोर म्हणेल. मग तो उच्चार त्याला शिकवायला पाहिजे, कारण अर्थाच्या दृष्टीने फरक पडतो. हे बघा, आता ते वाचा, वाचा, इथे मला त्या च च्या खाली टिंब दाखवता आलं नाही, पण तुम्ही तिथे समजून घ्या की वाचा आणि वाचा, त्याची वाचा गेली. किंवा जग, जग, जप, तू ह्या वस्तूला खूप जप, आणि जप, तू जप कर. आजचा जप तुझा झाला का? जरा, जरा, जरा म्हातारपण, आणि जरा थोडस, हे उच्चार आहेत. आता झुक, मी कोणाही पुढे झुकणार नाही, किंवा मर्द मावळा कोणाही पुढे झुकत नव्हता, तो झ आहे. आणि झुक झुक झुकू झुकू अगीन गाडी, झुकझुक गाडी म्हणतो आपण तेव्हा तो झ म्हणतो. मग हा जो उच्चारातला फरक आहे, तुमच्या विद्यार्थ्याच्या जिभेला वळण हा पण व्होकॅब्लरीचाच भाग आहे, व्होकॅब्लरी वाढवण्याचा, शिकवण्याचाच भाग आहे. त्याला ते अवघड जातं, पण शिकवायला आपणच शिकवणार, दुसरं कोण शिकवणार? मग शब्दांची पुनरावृत्ती करून पाठांतर करून घेणं, फळ्यावर लिहिणं, हे सगळं तुम्हाला माहिती. विद्यार्थ्यांना वाक्यात वापरून दाखवणं किंवा स्वतंत्र वाक्यात उपयोग करायला शिकवणं, नव्या शब्दाचा अर्थ शब्दकोशात पाहायला शिकवणं. शब्दकोश सुद्धा तुम्ही, म्हणजे डोंट टेक इट इन अदर वे, तुम्ही तुमच्यावर ते घेऊ नका, पण मी पण असे ओरिएंटेशन कोर्सेस अनेक घेतलेले आहेत. शिक्षकांना सुद्धा शब्दकोश पाहता येत नाही, आणि ते मोकळेपणाने मला 2 शिक्षक म्हणाले की आम्हाला हे कोणी शिकवलंच नाही. आता त्याच्यात त्यांची चूक नाही, हे लहानपणी शिकवायला पाहिजे होतं. तर ते सोडून द्या, पण तेही तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवा. शुद्ध लेखन, आता विद्यार्थ्याला 2 अक्षरांमधला फरक शिकवणं. रू आणि रू फरक आहे ना. जेव्हा रू हा स्वर आहे, तो कृपा, सृष्टी, सृजन, वृक्ष या शब्दांमध्ये तो रू आहे मिसळलेला, व्यंजनामध्ये तो स्वर आहे. आता जर मी ते तिथे लिहून दाखवलेलं आहे त्याप्रमाणे कृपा लिहिलं तर ते बरोबर आहे का? सहस्रबुद्धे म्हणतो आपण, सहस्रनाम, विष्णू सहस्रनाम, ते सहस्र आहे, सहस्त्र नाही. स्त्री मधला स्त्र नाही, तो सहस्र आहे.
किंवा ग्रामीण आणि प्रादेशिक बोलीमध्ये आणि प्रमाण भाषेच्या उच्चारणामध्ये पण लेखनात फरक पडतो. ओलला वल, वेडा येडा, रक्तला रगात, रगत, हे सगळं होतं. आता याच्यात चूक आहे का? चूक बरोबर या तपशिलात आपल्याला जायचं नाही, कारण कुठलीही भाषा जी बोलली जाते ती न चूक असते न शुद्ध अशुद्ध असते. पण जेव्हा आता जर प्रादेशिक भाषेतच मी पुस्तक लिहिलं तर मी वल, येडा, रगात, बहिणाबाईंनी नाही का लिहिल्या कविता? येड्या गळ्यातला गयातला हार म्हणू नको रे लोढण, न म्हणू केलं. पण जर मी प्रमाण भाषेत लिहायला बसले तर मला ह्या चुका करून चालणार नाहीत. त्यामुळे हा फरक मला माहीत हवा, आणि मला जर माहीत असला तरच तो मी विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवू शकते. आता व्याकरणिक वर्ग बघा. बोलणं. बोलणं हे काय आहे? क्रियापदाचं शब्दकोशात दिलं जातं ते रूपही आहे, म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये जेरंड म्हणतो, इंग प्रत्यय लागून तयार झालेलं, वॉकिंग, टॉकिंग वगैरे सारखं. आणि बोलणं हे नाम पण आहे. तुझं बोलणं मला अजिबात पटलं नाही. काय तिचं वागणं, काय तिचं उठणं बसणं, तिचं हसणं मला फार आवडतं. आता इथे मी काय केलं? इथे मी ते नाम म्हणून वापरलं. जसं तिची साडी मला खूप आवडते तसं तिचं हसणं मला खूप आवडतं. इथे मी ते नाम म्हणून वापरलं. मग ते दोन्ही आहे हे तुम्ही सांगा, त्यांना स्पष्ट करून सांगा. बोलणं आपण काय, आपलं काय होतं, आपण इंग्लिश प्रमाणे ते बोलणे, टू स्पीक, ते टू बरोबरचं इन्फिनिटिव्ह रूप मानतो, पण ते तसं नसून ते नाम आहे. आता आणखीन एक फरक बघा. मी 3 निळ्या साड्या आणल्या. निळ्या हे साड्याप्रमाणे बदललं, म्हणजे ते स्त्रीलिंगी अनेकवचन आहे, कारण साड्या हे अनेकवचन आहे, बरोबर? निळ्या साड्या, साड्यांप्रमाणे निळ्या. पण निळ्या साडीवर जांभळी फुलं होती. इथे निळ्या काय आहे? दोन्ही वाक्यांमध्ये निळ्या निळ्या हा शब्द आहे, पण निळ्या साडीवर इथे ते सामान्य रूप आहे, कारण साडीवर, हे साडी इथे सामान्य रूपात आहे, कारण तिला वर हे पोस्टपोजिशन किंवा काय त्याला म्हणायचं, शब्दयोगी अव्यय लावलेला आहे, जोडलं गेलेलं आहे. म्हणजे ह्या दोन्ही वाक्यातले निळ्या हे दोन शब्द सारखे नाहीयेत, त्यांचे व्याकरणिक वर्ग वेगळे आहेत. आता शब्दाची व्युत्पत्ती, शब्दाचा इतिहास. व्युत्पत्ती खरं तर रंजक असते, महत्वाची पण असते, पण विद्यार्थ्यांना त्याची गरज नसते, त्यामुळे ती आवश्यक असेल तरच शिकवावी. आता वापर. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना शब्द माहित असतात वेगळे वेगळे, पण ते दोन शब्द एकत्र आल्यावर जो काही वाक्प्रचार तयार होतो, आता डोळा लागणे, राम म्हणणे, दोनाचे 4 हात होणे, यातला प्रत्येक शब्द त्या विद्यार्थ्याला माहिती, पण डोळा लागणे म्हणजे काय एकत्र आल्यानंतर हे त्याला माहित नसतं. मग हे आपण लक्षात आणून द्यायचं असतं. किंवा आता मराठी भाषेमध्ये शब्दाचं लिंग शिकवणं अगदी आवश्यक असतं. मी मगाशी जसं बर्फाचं उदाहरण दिलं तुम्हाला, की आपल्याकडे दोनच बर्फ आहेत आणि त्या बर्फाचं लिंग वेगळं आहे. आपण खातो तो बर्फ, आणि जे पडतं स्नो ते बर्फ पडलं म्हणतो आपण. किंवा भात पिकलं आणि भात खाल्ला, भात शिजवला, किंवा आज भात शिजला नाही. नाव, ते नाव, ती नाव, हे सगळं विद्यार्थ्यांपर्यंत पोचलं पाहिजे, कारण लिंगाप्रमाणे सगळीकडे वाक्यरचना होते. तुम्ही भूतकाळी वाक्य करा, मी इडली खाल्ली आणि मी डोसा खाल्ला. मग इडली आणि डोशाचं, मी इडली खाल्ली मी डोसा खाल्ली म्हटलं तर चुकणार का? कारण मला डोशाचं आणि इडलीचं लिंग वेगळं आहे हे माहित नाही. मग हे पण व्होकॅब्युलरी मध्येच येतं, कारण व्होकॅब्युलरी म्हणजे फक्त एलिफंट, हत्ती एवढंच नाही, हे सगळे त्या व्होकॅब्युलरीचे वेगवेगळे पैलू आहेत, बाजू आहेत, आणि ह्या बाजूंसकट व्होकॅब्युलरी शिकणं म्हणजे व्होकॅब्युलरी शिकणं. आता शब्द खेळ हे अतिशय रंजक असतात, पण इथे शिक्षकांनी स्वतःचं भाषेवरचं प्रभुत्व वापरून शब्दकोडी तयार करायची असतात, विद्यार्थ्यांकडनं सोडवून घ्यायची असतात. ही खेळताना डेफिनेटली विद्यार्थ्यांना स्वतःचं ज्ञान वापरायची संधी मिळते, त्यांना ते आवडतंही. आणि एखादा खरंच चांगला विद्यार्थी असेल तर त्याला आपल्याला काय येत नाही आणि का आलं नाही हेही कळतं.
अर्थात इतका विचार सगळे विद्यार्थी स्वतः करूच शकतात असं नाही, पण ठीक आहे. हा, मग आता शब्दांचे अर्थ दोन प्रकारचे असतात. एक लेक्सिकल, शब्दकोशातला, म्हणजे वाघ, सिंह, घर, झाड, पुस्तक याची जी आपल्याला माहिती आहे तेच अर्थ. आणि एक कार्यलक्षी, म्हणजे त्यांचे फंक्शनल अर्थ आहेत त्यांचे. आत, कडे, आणि, बरोबर. म्हणजे बरोबर म्हणजे विथ असा तुम्ही अर्थ देऊ शकता, तो शब्दकोशातही दिलेला असतो. पण ऍक्च्युली कसं आहे की ते व्याकरणात काम करणारे ते शब्दयोगी अव्यय आहे, आणि हे उभयान्वयी अव्यय आहे. कडे पुन्हा शब्दयोगी अव्यय आहे. तर ही त्यांची व्याकरणातले अर्थ आहेत, व्याकरणिक अर्थ आहेत त्यांचे. आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे साधित शब्द, डेरिव्हेटिव्ह. एका शब्दाकडून म्हणजे वर्ड फॉर्मेशन, आजचा जो मुख्य विषय आहे की शब्द रचना, साधित शब्द कसा एका शब्दापासून दुसरा शब्द तयार होतो हे विद्यार्थ्याला समजावून सांगायचं. अगदी तुम्हाला खोटं वाटेल, पण मी एका शाळेत गेले होते. तिथे जे शिक्षक होते ते त्यांचं कॉलेज, ते ज्या महाविद्यालयात शिकले होते ते खूपच प्रसिद्ध महाविद्यालय होतं. आणि त्यांनी जवळजवळ 8 ते 10 वेळा मला सांगितलं की मी ह्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे, मी ह्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. ठीक आहे म्हटलं. पण त्यांना गरीब आणि गरिबी ह्या दोन शब्दांमधला संबंध माहित नव्हता. म्हणजे मला अक्षरशः सांगावंसं वाटलं की तुम्ही निदान तुमच्या महाविद्यालयाचं नाव घेऊ नका. पण असतं असं. आता राहतं घर, पेय, हे शब्द कसे तयार झालेले आहेत? राहत मध्ये राह हा मूळ धातू आहे, पेय मध्ये पी आहे, जसं गेय मध्ये गा आहे धातू. पण हे जर सांगितलं ना तर शिक्षकावर आणि विद्यार्थ्यावर अगदी कमी ताण येतो, सहज सोपे समजतं, त्याला सोपेपणाने समजतं. आता हे बघा, मी काही उपसर्ग दिलेले आहेत इथे. अनु, अप. आता अनुची गंमत बघा. अनुज, अनु म्हणजे मागून येणारा. आता तुम्ही जर आता त्या लॉकडाऊनच्या काळात महाभारत पाहिलं असेल तर राम बऱ्याचदा लक्ष्मणाला अनुज अशी हाक मारतो, म्हणजे मागून येणारा, म्हणजे मागून जन्मलेला. आता बऱ्याचदा कितीतरी घरांमध्ये मी पाहिलेलं आहे की पहिल्या मुलाचं नाव अनुज ठेवतात किंवा अनुजा ठेवतात मुलीचं नाव. ती कुणाच्या मागून आली? जरासा विचार करा की तो उपसर्ग आहे, त्याचा अर्थ काय होतो. हे बघा, अपकीर्ती, अपशब्द, अवकळा किंवा निर लावून खास मराठी बनलेले निर्धास्त, निष्काळजी, निर्धोक, कुरूप, कुकर्म, न लागून, नकळत, नुपेक्षा, नावडणे, हे सगळे उपसर्ग लावून तयार झालेले. आणि संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेले कोणते आपण नेहमी वापरतो. वार्षिक, मासिक, सार्वजनिक, ऐतिहासिक. मग इय लागून स्वकीय, राजकीय, राष्ट्रीय, परकीय. पण हे अमुक एक लागून तयार झालेले आहेत हे माहित नसतं आपल्याला. तर हे आपणही त्याचा अभ्यास करायचा आणि विद्यार्थ्यालाही शिकवायचं. काही म्हणालात का मला? हॅलो, हा, ठीक आहे. साधित शब्द तयार होताना मग त्यांच्या व्याकरणिक जाती बदलतात. गरिबी हे नाम आहे, गरीब हे विशेषण आहे, उंच हे विशेषण आहे, उंचावणे हे क्रियापद आहे, गारठणे हे क्रियापद आहे, गारठा हे नाम आहे, खाली हे क्रिया विशेषण आहे आणि खालावणे हे क्रियापद झालं. आता दुसरा आणखीन एक ह्यामध्ये म्हणजे व्होकॅब्युलरी शिकवण्याचं साहचर्याच्या सिद्धांताने शिकवतात. म्हणजे आता क्रिकेट, कारण काही भाषा वैज्ञानिकांचं हे ठाम मत आहे की ही अर्थक्षेत्रांची जाळीच असतात आणि त्या जाळ्यांमध्ये हे सगळे संबंधित अर्थ एकमेकात गुंतलेले असतात. त्यामुळे क्रिकेट शब्द आपण शिकवला की नुसत्या क्रिकेटवर तुम्ही थांबू नका. चौकार, षटकार, धावा, धावचीत, फलंदाज, गोलंदाज, यष्टीचीत, यष्टीरक्षक, सगळं आलं त्याच्यामध्ये. आणि हे आपोआप त्याला येतं, कारण त्याला त्याची मातृभाषा येतच असते ना. त्यामुळे त्याच्या मनात हे सगळे शब्द जागे होतात आणि मग त्याला आपण परभाषेतले शब्द देणं हे आपलं काम आहे. असे तुम्ही देऊ शकता, असे आखून. याला पूर्वी आपण रजिस्टर म्हणायचो किंवा आता कोर्ट म्हटलं, समजा कोर्टात.
मग कोर्ट, ज्याचे जरी कोर्ट हा शब्द इंग्लिश आहे पण तरी जे प्रचलित आहे ते आहे कोर्ट. मग केस किंवा केस दाखल केली, मग आरोपी, फिर्यादी, हे सगळं जे ओघाने येणारे पण कॉमन, फ्रिक्वेंट म्हणजे पुन्हा पुन्हा वापरले जाणारे. आणि हाच सिद्धांत आता कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स मध्ये पण वापरला जातो. आता आपण शब्दांच्या अर्थाकडे म्हणजे सेमेंटिक्स कडे वळूया. म्हणजे केवळ एकच अर्थ शब्दाचा अभिप्रेत असतो तो शिकवून उपयोग नाही. हे मी सांगितलंच आहे वारंवार तुम्हाला की शब्दाच्या अर्थाचे विविध पैलू, विविध अर्थछटा सगळं शिकवणं भाग आहे. आता जेव्हा आपण सेमॅन्टिक फीचर्स म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये एक संच म्हणून विचार केला जातो. प्राणी हा संच, मग त्याच्यामध्ये वाघ, हत्ती, अस्वल, गाय, बकरी वगैरे सगळं आहे. आणि अर्थदर्शक सेमॅन्टिक मार्कर्स जे असतात त्याच्यामध्ये एकवचन, अनेकवचन, काउंटेबल, अनकाउंटेबल म्हणजे गणनीय, अगणनीय, ह्युमन, नॉन ह्युमन, मानवी, अमानवी, सजीव, निर्जीव, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी असे सगळे मार्कर्स येतात सेमॅन्टिक्स मध्ये. मग अर्थक्षेत्राचं जे आपण विश्लेषण करतो ते प्राणी हे एक अर्थक्षेत्र धरलं तर त्यात येणारे पाळीव, जंगली असे सगळे प्राणी आले. मग शरीराचे अवयव, बॉडी पार्ट्स, मग त्याच्यामध्ये सगळे अवयव, पक्षी, सगळे पक्षी, नाते निदान कॉमन, त्यांना जे दिसतात त्यांना माहीत असतात. अगदी कोपऱ्यातले सांगू नका, अगदी कर्कोचा सांगितलाच पाहिजे असं नाही, शहामृग सांगितलंच पाहिजे अगदी पहिल्याच महिन्यात असं नाही, पण जे आपल्याला रोजचे दिसतात, कावळा, चिमणी, कबूतर, पोपट, हे तर सांगा. नातेदर्शक शब्द, आता नातेदर्शक शब्द प्रत्येक भाषेमध्ये वेगवेगळे असतात. मराठीमध्ये इतकी व्हरायटी नाहीये पण गुजराती भाषेमध्ये खूप व्हरायटी आहे त्याच्यामध्ये, जे जवळजवळ प्रत्येक नात्याला एक वेगळा शब्द आहे. आणि हे शब्दांमधले अर्थसंबंध दाखवण्यासाठी शब्दकोशांचा उपयोग होत नाही, कारण शब्दकोशांमध्ये दिलेलं नसतं, हे आपल्याला शिकवावं लागतं. हे बघा, अर्थक्षेत्रातले शब्द, एका अर्थक्षेत्रातला शब्द हा एकमेकांशी अनेकार्थता, स्वरूपता, समानार्थता आणि विरुद्धार्थता अशा अर्थसंबंधांनी बांधले गेलेले असतात. आता अनेकार्थता म्हणजे काय की यात एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ असतात पण ते एकमेकांशी संबंधित असतात. म्हणजे आता फुटणे, फुटणे म्हणजे एखादी काच फुटली, काचेची वस्तू फुटली, हा अर्थ आपल्याला माहितीये, तो बेसिक प्राथमिक अर्थ झाला, बेसिक वोकॅब्युलरी. पण लाटा किनाऱ्यावर येऊन फुटतात, माझं अगदी डोकं फुटायची वेळ आलेली आहे बाबा आता विचार करून करून. बातमी फुटते, पेपर फुटतो, हे सगळे वेगवेगळे वाक्प्रचार आहेत. काय म्हणाला? तांबडं फुटणे मॅडम, हा, तांबडं फुटतं, राईट. पण हे बघा, जर आपण लक्षात घेतलं तर ती क्रिया थोडीफार एकमेकांशी संबंधित आहे. काहीतरी येणं आणि असं ते पसरणं, विघटन होणं, त्याचं एकाचे अनेक होणं, मग तुकडे होणार. लाट सुद्धा जेव्हा किनाऱ्यावर येऊन फुटते तेव्हा अशी ती विघटनच होतं की नाही, तिचं अनेक असे तुषार 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 होतात. एक लाट फुटते, ती येताना ती अशी मोठी येत असते एकसंध, आणि किनाऱ्यावर आल्यावर ती अशी विखुरली जाते, तर ती अनेकार्थता. आता स्वरूपता, स्वरूपतामध्ये कसं आहे की रूप एकच असतं पण अर्थ एकमेकांपासून वेगळे असतात. आता घाट, नदीचा घाट असतो, भांड्यांचा घाट असतो, हे किती ग छान आहे. पेढे घाटी डबा म्हणतो की नाही आम्ही, पेढे घाटी डबा. मग बेत, हा कशाला एवढा घाट घातलास तू आज, तो बेत. डोंगरातला घाट, अवघड डोंगर वाटती, तो घाट तर आहेच आहे. मग पान, पुस्तकाचं पान, झाडाचं पान, खायचा विडा. पान खाणार का तुम्ही आज? पण पान खाऊन वर्गात येऊ नका हा. मग ताट, पानं घेते मी, आता पानं घेते. धोतराचं पान, धोतर जोडीतलं एकच पान द्या, 2 पानं नकोत, म्हणजे अख्खी धोतर जोडी नको मला. आणि पान लागणे म्हणजे सर्पदंश होणे. खेडेगावामध्ये हे प्रचलित आहे, पान लागणे हा वाक्प्रचार. आता ह्या अर्थांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, आणि खरं तर हे सगळे शब्द एकमेकांपेक्षा वेगळेच आहेत. म्हणजे हे वेगळे शब्द पण त्याचं रूप एक आहे म्हणून आपण त्यांना एक शब्द म्हणतो, स्वरूप म्हणतो, पण खरं तर ते 5-6 शब्दच आहेत वेगवेगळे. मग वस्तूच्या भागाचा आणि संपूर्ण वस्तूचा संबंध दाखवून अर्थ शिकवू शकतो आपण. सायकल आणि तिचे भाग, शरीर आणि शरीराचे अवयव,
जोड शब्दातून आपण व्होकॅब्युलरी वाढवू शकतो. पाठ्यपुस्तक, नदीकाठ, स्वयंपाकघर, 2 शब्द मिळून अर्थ एकदम वेगळा होतो ना. मला पाठ्य माहितीये, पुस्तक माहितीये, नदी माहितीये, काठ माहितीये, पण नदी काठ म्हणजे बँक ऑफ द रिव्हर, किंवा हे आता म्हातारा कोतारा, शेजारी पाजारी, अंगत पंगत, पैसा अडका, कपडा लत्ता, यातला एकाच शब्दाचा अर्थ आता शेवटपर्यंत राहिलेला आहे. दुसऱ्या शब्दामुळे अर्थात काही भर पडलेली नाहीये, पण ते जोड शब्द आहेत. म्हणजे हळदी कुंकू यातल्या दोनाला अर्थ आहे. हळदी पण आहे, हळद पण आहे, कुंकू पण आहे. हळदी कुंकवाला या आमच्याकडे म्हणताना मी हळदही लावणार आहे आणि कुंकूही लावणार आहे. पण म्हातारा कोतारामध्ये कोताराला फारसा काही अर्थ नाहीये, किंवा पैसा अडका, अडका हे पूर्वीचं नाणं होतं, पण आता पैसा अडका म्हणताना फक्त गाडी बंगला, गाडी बंगलामध्ये गाडी पण आहे, बंगला पण आहे, पण पैसा अडका म्हणताना पैशाला अर्थ आहे, अडक्याला नाही. तर हे सगळं म्हणजे किती शब्दाचे वेगवेगळे पैलू लक्षात आणून द्यावे लागतात ते बघा, आणि असा तुम्हाला त्यांचा शब्दसाठा वाढवत जायचा आहे. आता वाक्प्रचार, डोळे मिटणे, डोळेही माहितीयेत, मिटणेही माहितीये, पण डोळे मिटणे म्हणजे काय? तळ हातावरचा फोड, पायाला चक्र असणे, त्याच्या पायाला अगदी चक्र आहे म्हणजे काय? चक्र खरंच त्यांनी बांधून घेतलंय का? जो हे बघा, आपल्याला हे सगळं माहितीये, कारण आपण लहानपणापासून हीच भाषा बोलत आलेलो आहोत. पण परभाष्य विद्यार्थी जो असतो, आणि त्यातल्या त्यात वयाने लहान, मी निदान ज्यांना शिकवलं ते सगळे तुमच्यासारखे होते, ऍडल्ट होते, प्रौढ विद्यार्थी होते, पण लहान मुलाच्या डोक्यात हे येणं सहज शक्य आहे ना. कारण एका म्हणजे माझ्या घरातच ही घडलेली गोष्ट आहे. छोटा मुलगा होता, माझ्या बहिणीचा नातू, आणि त्या आता आपण त्यांनी अगदी तो रामासारखा धनुष्यबाण खांद्याला लावून फिरायचं, की तुझं आता आपण रामच नाव ठेवलं. तर तो म्हणाला, म्हणजे कुठे ठेवणार माझं नाव? म्हणजे त्यांनी ठेव या शब्दाचा शब्दशः अर्थ घेतला, त्याला तेवढाच माहित होता. नाव ठेवणं हे त्याला माहिती नाहीये ना, आणि नावं ठेवणं तर त्याहून आणखीन पलीकडचं, ते तर त्याला माहित असणं फारच अवघड आहे. आता हे बघा, अर्थविस्तार आणि अर्थसंकोच कसा होतो हे त्याला सांगा. गोड याच्यातनं चव कळते, पण आपण गोड मूल म्हणतो, गोड गाणं म्हणतो, गोड दरवळ म्हणतो, कथेचा गोड शेवट केला म्हणतो, गोड आठवणी आहेत लहानपणच्या म्हणतो. आता सगळ्या ठिकाणी तेच विशेषण वापरलंय म्हणजे अर्थविस्तार झाला ना. म्हणजे इथे शब्द अनेकार्थी झाला, एक गोड शब्द अनेकार्थांनी वापरला गेला. सामासिक शब्द, आता बघा, सामासिक शब्दांमध्ये सुद्धा आपल्याकडे शाळेत जे शिकवतात ना ते संस्कृत मधनं घेतलेलेच समास असतात, पण त्यात सुद्धा ते सोडवून दाखवलेले नसतात, त्यांना ते पाठ केलेले असतात. कार्यालय, विद्यालय, भोजनालय. आता कार्यालय, विद्यालयात ते रोज येतात, कदाचित एखाद्याच्या शाळेचं नाव पण अमुक अमुक काय महात्मा गांधी विद्यालय असू शकतो, पण विद्यालय हा शब्द कसा तयार झाला? आलय म्हणजे काय? आलय म्हणजे घर, मग ते विद्येचं आलय, कार्याचं, कार्य करण्याचं आलय, हे त्यांना सांगा ना. सांगितल्याशिवाय कसं कळणार आहो? आणि मराठीत पण आहेत ना, मराठीत तयार झालेले. आता मायलेकरं, पुरणपोळी, वरण भात, बहीण भाऊ, हे मराठी समास आहेत. 2 क्रियापद एकत्र येऊन तयार झालेले. धावपळ, ये जा, ने आण, धरपकड, हे आहेत, आपल्याकडे पण आहेत. संस्कृत मधलेच त्यांना दिले पाहिजेत, आणि संस्कृत मधलेच पितांबर, नवरात्र, वस्त्रे पाठ करून घेतले पाहिजेत. 9 रात्रींचा संग्रह, किंवा 9 रात्री एकत्र म्हणजे नवरात्र, असं नाही. आता एकदा एका परीक्षेत 21 असा समास सोडवा असं आलं होतं, आणि त्या मुलाला नाही आलं. तो म्हणजे परत पंजाबी होती त्याची मातृभाषा. मग तो संध्याकाळी मला विचारायला आला की काकू हे कसं करायचं? म्हटलं 1 आणि 20. पण हे कसं सांगणार, त्याला कसं कळणार हो? हे उपजत नाहीये, हे तुम्हाला शिकवायला लागतं. आता साहित्यिक शब्द, साहित्यिक घडवतात ना शब्द, कारण त्यांना आपल्याकडे जे आहेत उपलब्ध शब्द त्याच्यातनं कदाचित त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी तो शब्द अपुरा वाटत असेल. झपुर्झा हा शब्द कसा तयार झाला? त्याच्यामध्ये जी धुंदी, तन्मयता, बेहोशी, लागलेली समाधी, एकरूपता, हे सगळं एकाच शब्दातनं व्यक्त होईल असा शब्द मराठीत नव्हता, म्हणून केशव सुतांनी झपुर्झा हा वापरला.
आणि आता सगळ्यात शेवटी समानार्थी आणि विरुद्धार्थी. वेळ झालीये का? एक 5 मिनिटात होईल माझं. नाही मॅडम, अजून आहे 12 पर्यंत. नाही मॅम, कंटिन्यू करा. नाही 12 पर्यंत नाही, मला 10:30 ते 11:30 असं सांगितलं होतं आणि मग प्रश्नोत्तरांसाठी. पण ठीक आहे, बरं चालेल, हरकत नाही. माझंच आहे पुढचं. घ्या. आता नको, म्हणजे आता थोडंच राहिलं माझं सांगायचं. हो. समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांच्या आधारे सुद्धा शब्दाचा अर्थ शिकवला जातो, शब्दनिधी वाढवला जातो. पण समानार्थी शब्द जे असतात ना, ते कधीही खरोखरचे समानार्थी नसतातच. मराठीत फक्त 3 शब्द समानार्थी आहेत, आणि, व आणि अन. अव्यय आहेत ती, पण तरी शब्दच आहेत ना. तर ते तेवढे 3च पूर्णतः समानार्थी. आता बघा, जन्मदाता, वडील, पिता, बाप आपण समानार्थी म्हणून देऊ. आपण शाळेत प्रश्न विचारू, विचारल्यानंतर मुलं उत्तर लिहितील, आपण त्याला बरोबर देऊ. त्यांचे सांकल्पनिक अर्थ घटक सारखे आहेत. पण आपण आपल्या वडिलांना बाप म्हणू का? किंवा तुझा बाप काय म्हणतो असं विचारलं तर म्हणतील माझा बाप काढतोस काय? म्हणजे आदर सूचन, सामाजिक संकेत हे सगळं वेगळं आहे ना. मग ते समानार्थी कसे? जन्मदाता, किंवा आता तुम्ही महाभारत रामायणाचा फारच परिणाम झाला होता मुलांना. पिताश्री म्हणत होते ते काही दिवस. पिताश्री म्हटलं तर चालेल का घरी बाबांना? नाही चालणार. तसंच ते विरुद्धार्थी. आता विरुद्धार्थी शब्द बघा. विरुद्धार्थाने सुद्धा आपल्याला व्होकॅब्युलरी शिकवता येते. आता बघा, मी उदाहरण जे दिलेलं आहे तुम्हाला, किंवा समानार्थी शब्दाचं आणखीन एक उदाहरण द्यायचं होतं मला. नवा आणि नवखा, अर्थ दोन्ही एकच आहेत, नवा आणि नवखा, बरोबर. पण नवे कपडे, नवखे कपडे म्हणाल, मी नवे बूट घेतले, मी नवखे बूट घेतले. मेंढ्याच्या बाबतीत सांगितलं होतं ते तिथे पण आहे. त्या नवख्यामध्ये अनोळखी आहे ना मॅडम? हो, अनोळखी आहे, पण नवीनच ना. ओळख नाही म्हणजे नवा, तो जुना नाहीये, जुन्या ओळखीचा नाहीये माझ्या. पण आता विरुद्धार्थी शब्द बघा. आता कोरा चहा, कोरे कपडे, कोरा चेक, कोरा कागद किंवा वही किंवा काही, कोरी चप्पल, कोरा चेहरा. यापैकी प्रत्येकाचा विरुद्धार्थी शब्द वेगळा असेल की नाही? कोरा चहा म्हणजे काय? बिनदुधाचा चहा. मग कोरा चहाच्या विरुद्ध एक शब्द नसेल त्याला, म्हणजे दूध घातलेला चहा. कोरे कपडे, वापरलेले कपडे. कोरा चेक, लिहिलेला काहीतरी आकडा टाकलेला चेक. कोरा कागद, वही, लिहिलेली वही. कोरी चप्पल, वापरलेली चप्पल. कोरा चेहरा म्हणजे भाव, ज्याच्यावर भावशून्य चेहरा. मग असा भावपूर्ण चेहरा. आणि दुसरं आपण आणखीन एक चूक काय करतो, विशेषणाचा विरुद्धार्थी शब्द विशेषण. तसंच द्यायला पाहिजे त्यांना. एक जर त्याला तो शब्द नसेल मराठीत तर देऊ नका, तो विचारू नका. पण आपण विचारतो. क्रियाविशेषणाचा विरुद्धार्थी शब्द क्रियाविशेषणच असला पाहिजे. आता मला सांगा, काळजीपूर्वक चा विरुद्धार्थी शब्द काय? निष्काळजीपणे. काही जण निष्काळजी म्हणाली बघा. आणि निष्काळजीपणे हे बरोबर आहे, कारण काळजीपूर्वक हे ऍडवर्ब आहे, सॉरी क्रियाविशेषण आहे. आणि निष्काळजीपणे हे पण क्रियाविशेषण आहे. क्रियाविशेषणाचं विरुद्धार्थी क्रियाविशेषणच असलं पाहिजे. निष्काळजी हे काय झालं? क्रियाविशेषण ते नाहीये. तर आपण आता ह्या दृष्टीने विचार करायला सुरुवात करायला हवी. आता अगदी शब्द म्हणजे व्होकॅब्युलरीसाठी नाही, पण आपण जेव्हा कविता शिकवतो, परभाषकांना कविता शिकवतो, सगळ्यात महत्वाचं काय आहे याच्यामध्ये, की त्यांना अन्वय सोडवून त्याला कळतो तो. त्यांना कसं कळेल? आता ते आम्ही शिकवायचो, म्हणजे आमच्या टेक्स्टबुक मध्ये ही कविता आहे. जन फळ बर म्हणतील हाय हाय, पुन्हा काळजी की न उमटतील पुन्हा तटावर हेच पाय. लावून बघा बरं अन्वय. म्हणजे आपल्याला येईल, आपल्याला तो येतोच, पण त्यांना कसा येईल? पुन्हा तटावर हेच पाय न उमटतील ही काळजी कुणा?
हे सोडवून दाखवलं तर त्यांना लगेच कळतं. अगदी आम्ही महानोरांच्या कविता सुद्धा परभाषकांना शिकवलेल्या आहेत. तुकारामाचे अभंग तर फारच सोपे असतात शिकवायला. पण हे का, तर ह्या सगळ्या माध्यमातून तुम्ही त्यांचा शब्दनिधी हळूहळू वाढवत जा. वाढवला की त्यांना कळेल. आता जर तुमचं मल्याळम असेल एखादा, तर त्याच्यासाठी त आणि थ, पोती पोथी, हे दोन्ही शब्द एकच आहेत त्याच्यासाठी, कारण त्याच्या भाषेत हे दोन वेगळे उच्चार नाहीत. त्यामुळे त्याला ते ऐकायची सवय नाही. किंवा तमिळ असेल, तमिळ भाषक असेल, तर तो, माझा एक तमिळ विद्यार्थी होता, तो गणपतीला गणपदी म्हणायचा, कणपदी, कचा ग, कचा क, काहीही करायचा तो, गणपदी. गीताला किदा, सुरुवातीला कळायचंच नाही तो असं काय म्हणतोय. मग हळूहळू कळायला लागलं की जेव्हा तो किदा म्हणतो तेव्हा त्याला गीता म्हणायचं असतं. मला माझा तमिळ मित्र कलिका, माझं नाव आहे कलिका, तर तो गलिगा गलिगा असं म्हणतो. आता त्याला, आता तो तर भाषा तज्ञ आहे, त्याला कळतं की आपल्या भाषेमध्ये ग आहे तिथे क असला पाहिजे, कच्या जागी ग असला पाहिजे. पण ते त्याला ते बोलायची सवय नसल्यामुळे तो असे वेगवेगळी नावं करतो म्हणजे. तर हे सगळं एकंदर शब्दनिधी वाढवण्यासाठी, म्हणजे शब्द शिकवण्यासाठी, आणि शब्द शिकवला की थेंबे थेंबे तळे साचे, तसं शब्दांनी शब्दनिधी तयार होईल, गोळा होईल आणि तो वाढेल. तर हे लक्षात ठेवा. आणि ह्याच्यासाठी सगळ्यात उपयोगी पडतं म्हणजे आता भाषा विज्ञानामध्ये एरर अनालिसिस ही संकल्पना जरा मागे पडली आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला समजा, आता माझ्या पुढे एक 2-4 तमिळ भाषक आहेत आणि 2-4 काय हिंदी भाषक आहेत, तर थोड्या तरी मला थोडी तरी त्यांच्या भाषेची वैशिष्ट्य मला समजली पाहिजे. मी कुठून तरी ती माहीत करून घेतली पाहिजे की त्यांच्या ह्या चुका ज्या होतात तो त्यांच्या मदर टंग इंटरफिअरन्समुळे, त्यांच्या मातृभाषेच्या हस्तक्षेपामुळे होतात. मग ते होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो, जर त्या चुकांचं कारण मला कळलं तर त्या चुका होऊ नयेत म्हणून मी रेमेडियल मटेरियल तयार करू शकते, त्या होऊ नयेत म्हणून. जर बूट आपल्याला वेअर द शू पिंचेस, कुठे बूट चावतोय हे जर मला कळलं तरच मी काहीतरी तिथे आतमध्ये लावीन किंवा काहीतरी मऊ घालीन, गादी घालीन किंवा ते बूट फेकून देईन. काहीतरी एक, पण मला कळलं पाहिजे ना की बूट कुठे चावतोय मला. आता बघा, बूट चावणे हे कळेल का परभाषकांना? बूट का चावेल? कुत्रा चावतो, बूट का चावेल? चप्पल का चावेल? आणि वाढवणं याच्यासाठी करावं लागतं. आणि तुम्ही नक्कीच करत असाल, तुम्ही सगळे ट्रेंड शिक्षक आहात. खरं म्हणजे हे तुमच्यासाठी फार काही काय त्याला माहितीपूर्ण असं व्याख्यान होतं असं मी नाही म्हणणार, पण ठीक आहे, तुम्हाला जे माहित होतं त्याची एकदा रिव्हिजन झाली, उजळणी झाली, आणि प्रयत्न करत नसाल तर तो तुम्ही आता करू लागाल. एवढं बोलून मी संपवते. आणि आता मी येते पडद्यावर. हा, मला एक प्रश्न विचारायचा आहे मॅडम. हॅलो, एकच मिनिट. हा, हा बघा. हा मॅडम, की मराठी भाषेच्या संदर्भामध्ये की महाराष्ट्रातली कुठली भाषा, म्हणजे कुठल्या भागातली जी भाषा आहे ती शुद्ध आहे असं आपण म्हणायचं? कारण बरेचशा आता मराठवाड्यातली भाषा आहे, पुणेरी भाषा आहे, किंवा अनेक क्षेत्रात बोलली जाणारी भाषा आहे. आता नेमका प्रश्न पडतो की त्या भागातले लोक काय म्हणतात, आमची भाषा शुद्ध आहे, आणि पुण्याचे लोक म्हणतात आमची भाषा शुद्ध आहे. मग कुठली, म्हणजे का गृहीत कुठली करायचं आपण, कुठली भाषा शुद्ध समजायची आपण? आता हे बघा, मी भाषा वैज्ञानिक आहे.
आणि भाषा वैज्ञानिकाच्या दृष्टिकोनातून कोणतीही भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते. पण काही जे जी भाषा बोलली जाते, जी भाषा बोलली जाते ती भाषा. त्यामुळे अमुक एखादा समूह, अमुक एखादा लोकांचा भाषकांचा बोलतो म्हणजे अशुद्ध असं काही नसतं. फक्त काय आहे की आपल्या लेखनाच्या सोयीसाठी एक भाषा ह्या सगळ्या बोलीत आहेत आणि त्यातली एक भाषा लेखनाच्या सोयीसाठी, वैचारिक लेखनाच्या सोयीसाठी प्रमाण भाषा म्हणून ठरवली जाते. तर त्यामुळे ती भाषा प्रमाण मानायची ती पुण्यातली मानली जाते. ती पुण्यातली शुद्ध आहे असं मी म्हणणार नाही, किंवा पुणेरी लोक बोलतात म्हणजे पुणेरी लोक ग्रेट आहेत, थोर आहेत असं नाही. सगळे बोलतात, त्या सगळ्या भाषा शुद्धच असतात. फक्त आपल्या, आता तुम्ही जर प्रादेशिक भाषेत ठरवलं तर तुम्ही तुमच्याकडची भाषा वापरा, काही गैर नाहीये त्याच्यामध्ये. आणि आता नंदुरबारकडे वगैरे जे लोक असतात, आदिवासी लोक, त्यांना एकदमच आपण बालभारतीची पुस्तकं लावतो. त्यांच्यासाठी ती परभाषा आहे. जशी माझ्यासाठी इंग्रजी आहे ना, तशी ती त्यांच्यासाठी. मग त्याच्यासाठी आमच्या CIL-नी बायलिंग्वल ट्रान्सफर मॉडेल समोर ठेवून पुस्तकं पण तयार केलेली आहे की त्याला हळूहळू प्रमाण भाषेकडे नेलं. पहिल्याच दिवशी तुम्ही त्याला सगळं जर प्रमाण भाषेतलं ज्ञान देऊ लागला त्याला ती परभाषाच वाटणार ना. तो नाही, त्याला ती भाषा माहिती नाहीये, त्याच्या कानावर पडलेली नाहीये, त्याच्या घरात आईवडील ती भाषा बोलत नाही, त्याची ती प्रथम भाषा नाहीये. तर समजून घ्यायचं, शुद्ध अशुद्ध असं काही नाही. म्हणजे काही जे निरीक्षक असतात ते म्हणतात यांची भाषा शुद्ध नाही, यांची भाषा म्हणजे काय. नाही, चुकीच्या समजुती येते. म्हणजे याचा अर्थ जे निरीक्षक ते डिसिजन म्हणजे काय देतात किंवा निरीक्षण करतात किंवा त्यांचे जे आपलं मत मांडतात ते चुकीचं आहे. मग मला असं वाटतं. कारण त्यांनी भाषा विज्ञानाचा अभ्यास केला म्हणून. त्यांना तुम्ही ठणकावून सांगा की मी बोलतो ते पण शुद्धच आहे. ठीक आहे. धन्यवाद मॅडम. थँक्यू. नमस्ते मॅडम. नमस्ते. नमस्ते मॅडम. बोला. मॅडम एक प्रश्न विचारत होता की तुम्ही सामाजिक भाषा विज्ञान व्याकरणाची खूप चांगला उहापोह केला, परंतु आपल्या मराठीमध्ये असे काही शब्द आहेत की तो अजूनही विचारलं तर त्याचे वेगवेगळे अर्थ सांगतात. जसं की जत्रा, यात्रा, आमंत्रण, निमंत्रण आणि कापणे आणि चिरणे यामधला नेमका काय फरक आहे? पोळी आणि चपातीमध्ये काय फरक आहे? पोळी आणि चपाती त्याच्यात फरक मी तरी एवढाच करते, पुण्यात पोळी म्हणतात, बाकी सगळीकडे चपाती म्हणतात. विदर्भात पण पोळी पुरणपोळी, पुरण घालून इंग्लिश शब्द आहे ना मॅडम. नाही, चपाती हा मराठीतून इंग्लिश मध्ये गेला आहे. इंग्लिश मध्ये चपाती म्हणून गेलेला आहे तो. चपाती आमंत्रण आणि निमंत्रण काय फरक आहे मॅडम? आमंत्रण आणि निमंत्रण काही फरक नाही. हॅलो, काही फरक नाही. हॅलो, यात्रा, नीज आणि झोप याच्यामध्ये काय फरक आहे? काही फरक नाही. हॅलो, पूर्वी नीज म्हणायचे, आता ते जरा पण कापणे आणि मला वाटतं आता आणखी कापणे आणि चिरणे म्हणजे आता खरं सांगू का, फळ असतात ना ती सफरचंद आपण कापतो, भाज्या असतो त्या चिरतो. कापणं आणि चिरणं म्हणजे आपण हाताने चिरू शकतो. हाताने कसं चिरणार? हाताने आपण निवडतो. भाज्यांच्या काही गोष्टी ज्या आपण आपण हाताने देखील आपण जर कुणीतरी खून केला गळा चिरून केला म्हणतात की नाही, हाताने कसा आहे? हाताने आपण गळा दाबतो, सूर्याने गळा चिरतो. तर मला वाटतं की प्रोसेस तीच आहे, फक्त हा युसेज असतो की अमुक एका नामांबरोबर अमुक एक क्रियापद वापरली जातात, बाकी त्याच्यात काही फरक नाही. कदाचित प्रादेशिक लांबट ज्या गोष्टी ज्या आहेत चिरणे म्हणजे जो हाताने आपल्याला काही गोष्टी चिरता येतात मॅडम, त्यालाही आपण चिरणे म्हणतो. आणि कापणे म्हणजे जसं धारदार शस्त्राने जे आहे
चाकू, छुरी, विडा वगैरे जे आहे पावसी याच्याने कापणे. नाही हो. असं काही नाहीये. भाज्यांच्या बाबतीत. आता हाताने तुम्ही म्हणता ना, आपण आता गवार असते ना, गवारीची भाजी, त्याला काही सुरी लागत नाही. तर गवार आपण मोडतो. गवार मोडणे हाताने तोडावं लागेल. मोडतो जी असते ते म्हणाल ना. चिरली नाही म्हणत गवार. नाही गवार चिरली नाही. आपण फळांची फळं कापणे म्हणतो. आपण फळं कापणे म्हणतो. फळांचे कापणे आणि चिरणे दोघं समानच आहेत जवळजवळ. नाही, चिरणे नाही सर. जसं एखादा बांबू आहे आणि त्याला जसं 2 भाग जर करायचे जर असतील तर त्याला चिरावं लागतं. त्याला कापता येणार नाही. हो, पण समजा मी बांबू कापला. कापणे म्हणजे 2 तुकडे करणे झालं. कापणे म्हणजे काय झालं? 2 तुकडे करणे. बिलकुल. कापणे म्हणजे असं उभं क्रिया वेगळ्या आहेत. क्रिया ह्या वेगळ्या आहेत. कापणे म्हणजे काप करणे होतं ना. कापणे म्हणजे काप करणे. त्याच्यामधील क्रिया ज्या आहेत ते वेगळे आहेत. तुम्ही ते डॉक्टर पंकज. आता ही चर्चा सांगू का? ही खरंच त्याच्यामध्ये प्रादेशिक आणि व्यक्तिगत बोली पण असते ना. मी काय म्हणते तेच सगळं म्हणत असतील असं नाही. पण त्या प्रक्रियेत काही फरक आहे असं मला वाटत नाही. मला असं वाटतं आता 12 वाजलेत, आपण थांबूया. अच्छा, hello everybody. First of all, it is kindly requested you don't speak simultaneously because it disturbs the experts. He cannot, because he is the one and answer the question one by one. You all cannot directly speak, and this is why I written over the chat box. Please write your question here so that one by one we can ask the expert, and so that he can comfortably answer. And you people are again simultaneously asking, which is not good actually. I know you are interacting and you have liked the lecture so much. You want to interact with the expert. I appreciate it very much. But it's an online portal, and if everybody starts talking directly, then she won't understand, right? Then she won't understand. Because you people are simultaneously asking. Professor Mehta, are you online? Yeah, right? Of course. Yeah, and also we have to see the time limit as well. And we are Professor Mehta has given a wonderful lecture, and I can read the comments. And I think some of them I would like to read, but don't have time. But somebody has written आता पर्यंतचे सर्वात सुंदर व्याख्यान. खूप छान उदाहरण आहे, right? So ma'am, it is the first lecture and it is the most interactive lecture we have had so far, including the last 2 days. That's a beautiful lecture. And it's like, as the participants have written, that it is going to be very much beneficial for the 2nd and 3rd language teachers who are teaching Marathi to the non-native speakers. So madam, on behalf of the NVS, on behalf of the CIAL Mysore, and on behalf of the National Testing Service India, we are very grateful to you that you have given your valuable time to us. And what is the best thing about this lecture? That it is given by somebody who is directly related to us. So like, we also feel very proud when we get this kind of comment. And I will forward all the comments to you, and I will also, if there are any questions or doubts from the side of the participants, please do write them over the chat box. We'll forward them to the expert, and she would be very happy to answer them. And I also shall tell you one thing without forgetting, that Professor Mehta was very busy, and actually she requested me that can I postpone her lecture. But when I told her that it is for the Marathi teachers, and they are looking forward to your lecture, so immediately rejected her personal plans, and dedicated her time for the teachers, for the Marathi language, and and for the academics in general. And this is what the true spirit of an academician. So Professor Dr. Mehta, we are so grateful to you that you are here, and I'm sure that without you, this session, had this session been taken by somebody else, it would not have been so good. So thank you so much. Now I will request Dr. Sujata to propose a formal vote of thanks, in Marathi to Professor Mehta, and thereafter we'll break for the tea. Dr. Sujata, over to you, please. धन्यवाद सर.
आता मी मॅडमच्या इंट्रोडक्शन मध्ये जसं म्हणाले होतं की त्यांच्या अनुभवाची प्रचिती नक्कीच तुम्हाला येईल. आता मला असं वाटतं की आणखीन जास्त बोलण्याची गरज, कारण चॅटबॉक्स मॅडम भरून भरून वाहतोय आणि खरंच जे काही तुम्ही शिकवलंय तर ते खरंच त्यांच्या अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये ते त्यांचा वापर नक्कीच करतील. आणि मला वाटतं की सगळे अगदी पिनड्रॉप सायलन्स होता ना वर्गामध्ये तसा होता, म्हणजे एकदम शांतता. आणि ज्या काही उदाहरणं खूप छान, म्हणजे त्यांनी लिहिलंय की समर्पक उदाहरणं दिली, छान विवेचन, आणखीन कमेंट मिळत आहेत मॅडम. तर त्याच्यामध्येच मला वाटतं सगळा सार आहे. आणि तरी देखील एक फॉर्मल इंट्रोडक्शन मोबाईल नंबर परत एक माझ्याही मेंदूला थोडस रिफ्रेश झालं. ठीक आहे. तर राष्ट्रीय परीक्षण सेवा, भारतीय भाषा संस्थान आणि नवोदय विद्यालय समिती यांच्यातर्फे आयोजित या 6 दिवसीय रिफ्रेशर कोर्स मध्ये मी सुजाता भुजंग, डॉक्टर कलिका मेहता यांचे मी आभार मानते. आणि माझ्या सहभागी शिक्षकांकडून पण मला खूप सारे धन्यवाद द्यावेसे वाटतात. आणि खरंच हे व्याख्यान मी पुन्हा एकदा म्हणते, खरंच हे व्याख्यान त्यांच्यासाठी खूप लाभदायी ठरणार आहे. धन्यवाद मॅडम. थँक्यू एकच मिनिट सगळ्यांचे आभार मानायचे आहे. एकतर CIL माझी संस्था आहे. आता मी रिटायर झालेले असले तरी सुद्धा